विवाह के बारे में देखने वाले हैं। 6 दिवस आपण विवाहाबद्दल बघणार आहोत और 6 दिन हम शादी के बारे में देखने वाले हैं। रविवार हा दिवस देवाचा आहे, देव जे वचन देईल ते अजून प्रिपरेशन नहीं। और संडे का दिन परमेश्वर का है, तो परमेश्वर जो वचन देगा वो अभी तक वचन तैयार नहीं है। तो आपण नीति वचन प्रोवर्ब्स चैप्टर 19 नीति सूत्र अध्याय 19 उसका वचन 14 त्याचं वचन 14। नीति वचन नीति सूत्रे अध्याय 19 उसका 14 त्याचं 14। प्रोवर्ब्स चैप्टर 19 नीति सूत्रे अध्याय 19 वर्स 14 त्याचं 14। घर और धन पुरखों के भाग है, परंतु बुद्धिमान पत्नी यहोवा से मिलती है। घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होऊन सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते। हम प्रार्थना करें। हम प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते। पवित्र पिता हम आपको कोटि कोटि धन्यवाद देते, वचन की सेवा को आपके हाथों में देते। वचन प्रभु आपका है, दोधारी तलवार से भी तेज है, इसलिए हम आपको कोटि कोटि धन्यवाद देते। प्रभु धन्यवाद मेरे राजा, मेरे महान पवित्र पिता, वचन हम ध्यान से सुने और जैसा हम जो सुनते वैसे ही पालन करने के लिए तो मदद करना। करुणा दया रखना प्रभु, वचन को आपके हाथों में देते, करुणा के कृपा के पंखों में सदा सुरक्षित रखना, यह हमारी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। प्रिय प्रभु का वचन यहाँ कहता है, देवाचं वचन येथे म्हणतं घर और धन पुरखों का भाग है। घर आणि धन हे वडिलांपासून मिळतं। ये बात सच है आणि गोष्ट खरी आहे। घर हमारे जो पूर्वज है यानी हमारे पिताजी के पिताजी, कभी कभी उनसे हमें घर मिल जाता है। आणि जे घर आहे ते आपले वडील आहेत, त्यांचे जे वडील आहेत, आपले जे पूर्वज आहेत त्यांच्यापासून आपल्याला भेटतात। कोई बुद्धिमान पुरुष जिसको घर नहीं होता वो अपना घर खुद से बनाता है। आणि काही बुद्धिमान पुरुषांना कधी कधी त्याच्या पूर्वजांपासून घर भेटत नाही, पण तो स्वतःचं घर बनवतो, अपनी हिम्मत से घर बनाता है, स्वतःच्या हिमतीवर घर बनवतो। तो घर बुद्धिमान पुरुष घर बनाता है आणि बुद्धिमान पुरुष घर बनवतो। इसलिए पुरखा अगर बुद्धिमान है तो वो अपने बाल बच्चों के लिए घर छोड़ के जाता है। आणि जर पूर्वज बुद्धिमान असतील तर आपल्या मुलांसाठी घर सोडून जातात। साथ साथ धन भी, आणि सोबत धन सुद्धा। धन भी पूर्वजों ने इसलिए बटोरा ताकि उसके बच्चों के लिए, उसके वंश के लिए वो इस्तेमाल कर सके। आणि धन सुद्धा पूर्वजांनी यासाठी एकत्रित करून ठेवायचे की त्यांच्या मुलांसाठी ते उपयोगी पडावं। इसलिए घर और धन ये पुरखों से, हमारे पूर्वजों से हमें मिल जाता है। आणि घर आणि धन हे आपल्याला आपल्या पूर्वजांपासून भेटतं। लेकिन यहाँ लिखा है लाइफ पार्टनर जो होता है वो यहोवा से ही मिलता है। आणि जो लाइफ पार्टनर आहे तो देवाकडूनच भेटतो असं इथे लिहिलेलं आहे। इसलिए प्रियो, पहली बात तो हमारा आज के दिन में परमेश्वर हमें सिखाता है कि विवाह करने के लिए परमेश्वर की ओर से हमें लाइफ पार्टनर मिलना चाहिए। परमेश्वर ये चाहता है। आणि विवाह होण्यासाठी देवाकडून आपल्याला चांगला लाइफ पार्टनर भेटला पाहिजे ही देवाची इच्छा आहे। विवाह ये परमेश्वर की योजना है आणि लग्न ही देवाची योजना आहे। परमेश्वर एक बहुत अच्छी योजना बनाई और ताकि पृथ्वी पवित्रताई में भरी रहे। आणि देवाने चांगली योजना बनवली कारण पृथ्वी पवित्रतेने भरलेली आहे। इसीलिए परमेश्वर की ओर से बनाई हुई विवाह की ये योजना, इसमें विवाह का पार्टनर भी और विवाह के लिए तैयार करना भी लड़की को लड़के को, ये भी परमेश्वर की ओर से ही होता है। आणि देवाने बनवलेली लग्नाची योजना, त्याच्यामध्ये चांगला लाइफ पार्टनर भेटणं पण हे देवाकडूनच मिळालेलं आहे। इसलिए जो पुरुष विवाह करना चाहता है आणि ज्या पुरुषाला विवाह करायचा आहे, या जो स्त्री विवाह करना चाहती है, किंवा ज्या स्त्रीला लग्न करायचं आहे, उसके माता पिता ने और उन्होंने यहोवा से प्रार्थना करनी चाहिए, परमेश्वर से प्रार्थना करनी चाहिए कि उनके लिए अच्छा लाइफ पार्टनर दे। आणि तिच्या किंवा त्याच्या आई वडिलांनी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की त्यांच्यासाठी चांगला योग्य लाइफ पार्टनर भेटावा। उन व्यक्तियों ने खुद से ढूंढना नहीं चाहिए आणि त्या व्यक्तीने स्वतःहून शोधलं नाही पाहिजे। ये परमेश्वर हमें आज सिखाता है। आणि हे देव आज आपल्याला शिकवतो। अभी हम लोग अंतिम काल के लोग हैं। अंतिम काळातले आपण लोक आहोत, पढ़े लिखे लोग हैं, सगळे शिकलेले लोक आहोत। खुद ऐसे सोचते हैं कि हम खुद पसंद करेंगे, हम खुद ढूंढेंगे, हम खुद चॉइस करेंगे, हमें अच्छा लगा तो हम हाँ बोलेंगे, अच्छा नहीं लगा तो ना बोलेंगे। आणि लोक असा विचार करतात की आम्ही एवढे शिकलेले आहोत, आम्ही स्वतःहून शोधू आणि जर आम्हाला चांगलं वाटलं तर आम्ही हा बोलू, नाही आवडलं तर आम्ही नाही बोलू। शादी हमारी है आणि लग्न आमचं आहे, इसीलिए हमारी मर्जी होनी चाहिए, हम उनके साथ रहने वाले, इसलिए हम हाँ बोले तो रहेंगे, ना बोले तो शादी नहीं होनी चाहिए। आणि आमची मर्जी, कारण आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत, जर आवडलं तर हा बोलणार, नाही आवडलं तर आम्ही नाही म्हणणार। लेकिन बाइबल हमें ये नहीं सिखाती। बाइबल आपल्याला हे नाही शिकवत। बाइबल हमें सिखाती है कि हम यहोवा की ओर से, परमेश्वर की ओर से जो रिश्ता आया होता है वो रिश्ता परमेश्वर की ओर से दिया होने के कारण उसके अनुसार ही चलना चाहिए। आणि बाइबल आपल्याला शिकवते की जे नातं देव आपल्याला देतो किंवा जे नातं देव आणतो त्याच व्यक्तीबरोबर आपण विवाह केला पाहिजे। हम बाइबल में फैमिली के बारे में देखेंगे। आणि बाइबल मध्ये एका कुटुंबाबद्दल आपण पाहू। हमारा
धन और घर ये किससे मिलता है? पुरखों से। हमारा पुरखा कौन है? अब्राहम। आणि घर आणि धन हे वडिलांपासून मिळतं. मग आपले पूर्वज कोण आहेत? अब्राहम. अभी अब्राहम से हमें घर मिलता है, अब्राहमापासून आपल्याला घर और भेटतं धन भी मिलता है। आणि धन सुद्धा क्योंकि भेटतं. बाइबल में लिखा है अब्राहम की सारी आशीष तुम्हें यीशु मसीह में मिलती है। कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे की अब्राहमाचा सर्व आशीर्वाद येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला मिळाला. अब्राहम तंबू में रहता था, अब्राहम तंबूमध्ये राहायचा. लेकिन उसका खुद का तंबू था, त्याचा स्वतःचा तंबू वो होता. भाड़े पे नहीं था, भाड्यामध्ये नव्हतं. इसलिए याद रखो। म्हणून लक्षात ठेवा. परमेश्वर उस काल में उन लोगों को कहा था कि तुम तंबू में घूमना। आणि देवाने त्या काळामध्ये त्यांना सांगितलेलं की तुम्ही तंबूमध्ये राहा. क्यों? का? ये भी मुझे एक बहन ने प्रश्न पूछा था। आणि हा पण एक प्रश्न एका बहिणीने मला विचारला होता. परमेश्वर उस काल के लोगों को तंबू में रहने के लिए क्यों कहता था? आणि देव त्या काळातल्या लोकांना तंबूमध्ये राहायला का इसका सांगायचा? कारण ये था आणि त्याचं कारण हे होतं कि परमेश्वर उन्हें कनान देश में लेके जाना चाहता कारण देवाला त्यांना कनान देशामध्ये घेऊन जायचं है। जिस होतं. देश में उन्हें रहना है वहां पर ही उनको घर बनाने के लिए बोला। आणि ज्या देशामध्ये त्यांना राहायचं आहे तिथेच त्यांना घर बनवायला अगर सांगितलं. उन्होंने जहाँ वो परदेशी बोलकर रह रहे हैं, आणि जिथे ते परकीय म्हणून राहत आहेत दूसरे देशों में रह रहे हैं, आणि दुसऱ्या देशामध्ये राहत अगर आहेत वो लोग वहां पर ही घर बना लिए आणि जर त्यांनी तिकडेच घर बनवलं तो क्या वो कनान देश आते? मग ते कनान देशात आले असते का? नहीं आते ना, नसते आले. वो कनान देश में नहीं आते। ते कनान देशात आले नसते. इसलिए कनान देश में आने के लिए आणि म्हणून कनान देशामध्ये येण्यासाठी उन्होंने जो देश उन्होंने छोड़ा वो देश से लेके यहाँ तक वो तंबू में ही जहाँ जहाँ अपना पड़ाव डालते थे तंबू में डालते थे। आणि जिथून त्यांनी देश सोडला तिथून ते काय करत होते? नुसतं ते लोक तंबूमध्येच राहत होते. और अभी तक वो देश उन्हें मिला नहीं था, आणि अजूनपर्यंत तो देश त्यांना भेटला उन्हें नव्हता हासिल नहीं हुआ था। आणि त्यांना तो प्राप्त झाला नव्हता. परमेश्वर की योजना थी उन्हें मिस्र में लेके जाना। आणि देवाची योजना होती की त्यांना मिस्र देशामध्ये घेऊन मिस्र जाणं. देश से गुलामी में होकर फिर वापस इस देश का अधिकारी होना, आणि मिस्र देशाच्या गुलामगिरीमधून जाऊन मग ह्या देशाचा अधिकारी होणार. और फिर वो बसे बना बनाए हुए घरों में रहना और घर बनाना और वहाँ बसना। आणि मग त्यांनी बनवलेल्या घरामध्ये राहणं आणि तिकडे घर बनवून तिकडे वस्ती करणं. इसीलिए उन्होंने तंबू बनवाया। आणि म्हणून त्यांनी तंबू बनवले. इसलिए अब्राहम के काल में भी तंबू था, म्हणून अब्राहमाच्या काळात पण तंबू होता, इसहाक के काल में भी तंबू था, इसाकाच्या काळात पण तंबू होता, याकूब के काल में भी तंबू था, याकूबच्या काळात पण तंबू होता, यूसुफ के काल में भी। यूसुफच्या काळात जब वो याकूब ने अपना सारा कबीला लेकर मिस्र में गया तो तंबू लेकर ही गया था, सारा उठा के लेकर गया था। आणि जेव्हा याकूब आपला सगळा तंबू उचलून जेव्हा तो मिस्र देशामध्ये गेला तेव्हा तो आपला तंबू आणि सगळं घेऊन गेला होता. और उसके बाद मिस्र में रहने के बाद आणि मिस्र देशात राहिल्यानंतर वहां से निकलते समय आणि तिथून निघते वेळेस फिर वो तंबू में ही रहते थे। आणि ती लोक तंबूमध्येच राहायचे. लेकिन जब उन्होंने कनान देश एक 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 जैसे सबसे पहला उन्होंने यर्दन प्राप्त किया, यर्दन की नदी कौन सा देश? यरीहो उन्होंने प्राप्त किया, आणि यरीहो त्यांनी प्राप्त केला. ऐसे देश एक 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 प्राप्त करते गए आणि असे एक एक नगर प्राप्त करत गेले. उनका तंबू बंद हो गया। त्यांचा तंबू नंतर बंद झाला. वो तंबू फिर कहाँ होता था मालूम? आणि तंबू कुठे असायचा माहिती? जब वो लोग सैनिक लोग सोल्जर बनकर युद्ध में जाते थे आणि जेव्हा सैनिक लोक सोल्जर म्हणून युद्धाला जायचे वहां पर वो लोग तंबू डालते आणि तिथे लोक तंबू बांधायचे. मालूम हुआ? बाकी बाद में सभी लोगों ने अपने अपने घर चुने, रेडीमेड घर थे, रेडीमेड घरों में प्रवेश किया। कुछ लोगों ने वहां पर जमीन पर घर बनाया और वहां पर रहने लगे। आणि काही लोक रेडीमेड घरामध्ये राहू लागले आणि काही लोक तिकडे जमीन विकत घेऊन त्यांनी स्वतःहून तिकडे घर बांधले आणि मग तिकडे राहू लागले. तो इस रीति से प्रिय हम देखते हैं कि तंबू जो परमेश्वर ने क्यों बनवाने के लिए कहा था, क्यों तंबू में लेके जाता था, इसलिए ताकि परमेश्वर उन्हें स्थिर घर में लेके जाने के लिए। आणि तंबूमध्ये देवाने राहायला यासाठी सांगितलेलं कारण नंतर देव त्यांना स्थिर घरामध्ये घेऊन जाणार होता. हमारा पौल भी तंबू बनाने वाला था आणि पौल सुद्धा तंबू बनवणारा होता है ना। तो और ये भी प्रिस्किला और अक्विला वो लोग भी तंबू बनाने वाले थे। आणि प्रिस्किला आणि अक्विला हे पण तंबू बनवणार होते. वो लोग भी क्या थे? तंबू बनाने वाले थे आणि ते पण तंबू बनवणारे होते. तो इस रीति से हम यहाँ देखते हैं कि तंबू बनाना, अभी ये काम उन लोगों ने क्यों, परमेश्वर ने उनको ये काम के लिए क्यों चुना था? आणि देवाने त्यांना या कामासाठी का निवडलेलं होतं? तंबू बनाना यानी घर बनाना। तंबू बनवणं म्हणजे घर और बनवणं. प्रभु ने हम सबको एक दूसरे का घर बनाने के लिए प्रभु ने चुना है। आणि देवाने आपल्या सर्वांना एकमेकांचं घर बनवण्यासाठीच बोलवले. ये सबसे अच्छी बात है। आणि एक चांगली सर्वात गोष्ट जिससे आहे. ये तंबू बनाना एक अच्छा काम था। आणि तंबू बनवणं एक चांगलं काम तो होतं. हम यहाँ देखते हैं कि जो हमारा परमेश्वर, हमारा पुरखा जो अब्राहम है, आणि आपला जो पूर्वज अब्राहम आहे हाँ, वो पुरखा क्या कर रहा था? उसके द्वारा आज हमें घर और धन मिला है। आणि आज त्याच्याद्वारे आपल्याला घर आणि धन भेटलेलं आहे. लेकिन हमारी जिंदगी में पण आपल्या जीवनामध्ये भले पुरखों से हमारे अब्राहम का आशीष हमें मिला है, आणि भलेही पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला भेटलेला आहे, लेकिन हमें
लाइफ पार्टनर यहोवा से ही मिलेगा। पण जो लाइफ पार्टनर आहे तो आपल्याला यहोवाकडूनच इसलिए मिळेल। चुनाव चुनने का और उसे एक्सेप्ट करने का, चुनाव करने का अधिकार ये परमेश्वर का है और हमें सिर्फ एक्सेप्ट करने का अधिकार है। निवड करण्याचा अधिकार फक्त देवाला आहे आणि आपल्याला फक्त ग्रहण करण्याचा अब अधिकार हम आहे। देखते हैं कि सारा मरने के पश्चात आणि आता आपण पाहतो की सारा मेल्यानंतर हम देखते हैं कि इसहाक की शादी का निर्णय लेने में गया। आणि आपण पाहतो की इसाकाच्या लग्नाचा निर्णय घेण्यात आला। निकालेंगे उत्पत्ति अध्याय 24, उत्पत्ती अध्याय 24, जेनेसिस चैप्टर 24, उत्पत्ती अध्याय 24, जेनेसिस उत्पत्ती चैप्टर 24 अध्याय 24 उसका 1 से पढ़ो, त्याचे 1 पासून वाचूया। अब्राहम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला। परमेश्वराने अब्राहमाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते। अब्राहमाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता। हम देखते हैं कि अब्राहम क्या हो गया, बूढ़ा हो गया है। आणि अब्राहम आता वृद्ध झालेला आहे। सारा भी नहीं रही, सारा पण नाही राहिली। उसे भी एहसास होने लगा कि मैं बूढ़ा हो गया। त्याला पण जाणीव झाली आता मी वृद्ध झालेलो आहे। मेरा बेटा कितने साल का हो गया, 40 साल का। आणि माझा मुलगा 40 वर्षाचा झालेला आहे। देखो आपका बेटा कितने साल का होने के बाद आपको टेंशन आता है उसकी शादी का। आणि तुमचा मुलगा किती वर्षाचा झाल्याच्या नंतर तुम्हाला टेन्शन येतं त्याच्या लग्नाचं? 24 है ना। 21 वर्षाचं परमिशन आहे गव्हर्नमेंट कडून। 21 वर्षाचा मुलगा झाला की लग्न लावायचं। 21 साल का लड़का हो गया नोकरी तो शादी लागल्यामुळे करना। थांबावं लागतं ना। हाँ 21 ग्रॅज्युएशनला लगेच नोकरी नाही मिळत। हा पण जसं 23, 24, 25, 26 हे वय झालं की तुम्हाला अजूनच जास्त टेन्शन यायला लागतं। और 23, 24, 25 होने लगा तो आपको और ज्यादा टेंशन होने असं लगता वाटतं है। आता आपले पोराचं वय वाढत चाललंय। और ऐसा लगता है कि अभी बेटी का उम्र बढ़ते जा रहा है। मेन आपण सर्वजण आपल्या मुलामुलींची लग्न लवकर लावण्याचा का प्रयत्न करतो? हम हमारे लड़के और लड़की की शादी जल्दी करने की कोशिश क्यों करते हैं? कारण त्यांचं शरीर त्यांच्या नियंत्रणात नसतं। क्योंकि उनका शरीर उनके नियंत्रण में नहीं रहता है। आणि आताच्या काळात, त्या काळात बघा हा 40 वर्षाचा इसहाक झाला और 40 साल का इसहाक हो गया, तरी पण त्याचं शरीर त्याच्या नियंत्रणात, फिर भी उसका शरीर उसके नियंत्रण तो में है। व्यभिचारात पडला वो नाही। विचार में नहीं गिरा। का नाही पडला? क्यों नहीं गिरा? तो प्रार्थना जास्त करायचा और वो ज्यादा प्रार्थना करता था, त्याच्यामुळे तो ह्या पापात नाही पडला। और इसलिए वो उस पाप में नहीं गिरा। आणि दुसरं कारण, और दूसरा कारण ध्यान करायला राहायचं ना परमेश्वरासमोर। तो जास्त देवाबरोबर बसायचा, ज्यादा परमेश्वर के साथ बैठा म्हणून है, त्याला ह्या इच्छा जागृत झाल्याच नाही। इसलिए ये इच्छा उसके अंदर जागृत नहीं तिसरं हुई। कारण सांगा। हा? तो जास्त आपल्या आई वडिलांबरोबर, जास्त करून आई बरोबरच जास्त फेलोशिप करायचा। और ज्यादा अपनी माँ के साथ फेलोशिप करता कारण था। त्याची आई उतार वयात झालेली, और उसकी माँ बूढ़ी हो चुकी थी, ऑलरेडी खूप म्हातारी झाली, ऑलरेडी बहुत बूढ़ी हो चुकी थी, पण तो आपल्या आईला खूप प्रेम करायचा। और वो अपनी माँ को बहुत प्यार करता था। इसहाक प्रेमळ होता, इसहाक प्यार भरा था, म्हणून सारा प्रेमळ होती, और सारा भी प्यारी थी, म्हणून त्याने तिच्याकडून जो झालेला मुलगा आहे ना, और उससे जो जन्म हुआ बेटा है तो प्रेमळ निघाला। और वो भी प्यार भरा था। हाजिरा डामीच होती, और जो हाजिरा थी वो बहुत तमीज थी, जळण मोकळी थी, जलन रखने वाली थी, ईर्ष्या करणारी, ईर्ष्या रखने वाली थी, स्वतःच्या मालकिनीवर तिने ईर्ष्या केली। और खुद की मालकिन के ऊपर उसने ईर्ष्या जलन किया। इश्माईल सुद्धा तसाच निघाला। इसलिए इश्माइल भी ऐसे ही निकला। हे नेहमी लक्षात ठेवा। और ये हमेशा याद रखना, जसं तुम्ही आई असतात ना तसं तुमची मुलं असतात। जैसे माँ होती है वैसे उनके बच्चे होते जसं हैं। वडील असतात तसं त्यांच्या बीजाच्या द्वारे मुलं जन्माला येतात। और जैसे पिता होते हैं वैसे उनके बीच के द्वारा बच्चे उत्पन्न वैसे ही होते हैं। मुलांमध्ये आई वडिलांचे गुण होतात और बच्चों के अंदर माता पिता के गुण उतरते हैं। हाजिरा तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना कशी आहे? हाजिर आप सबको मालूम है ना कैसी? ती एक मिश्री होती, वो तो मिश्री थी, संसारिक होती, संसारिक थी, हाजिरा साऱ्यावर जळत होती, और सारे के ऊपर जलन रखती आणि थी, ती तिला तुच्छ लेखू लागली। और उससे तुच्छ जाने लगी। जेव्हा ती गरोदर झाली, जब वो प्रेग्नेंट हुई तर तिने उपकार मानायला पाहिजे ना की मी एका दासीला जी तुच्छ आहे, कपडे धुणे, भांडी घासणं, पाय पुसणं हे सर्व माझी कामं आहे, आणि तिने मला आज स्वतःच्या सेम दर्जा दिला, बायकोचा दर्जा करवला, तर मग तिने त्या साराला किती मान दिला पाहिजे होता। और उसने ऐसा मानना चाहिए था कि मैं तो एक तुच्छ हूँ, मैं सेवा करती थी, पैर धोना, बर्तन कपड़ा ये सब मेरा काम है, पर उसने क्या किया है, मुझे पत्नी का दर्जा दिया है, तो उसने सारा को कितना मान सम्मान देना चाहिए। पण तिने काय केलं, सारेला तुच्छ बघितलं, पर वो सारा को तुच्छ जानने लगे, एकदम तुच्छ लेखायला, एकदम तुच्छ जानने लगे। त्याच्यामुळे हे हा हाजिराचा स्वभाव आहे, और ये हाजिरा का स्वभाव है। म्हणून सेम इश्माईल पण काय करायला लागला, और सेम इश्माइल भी क्या करने लगा, जेव्हा दूध सोडवण्याची वेळ आली और जब सारा छुड़ाने का समय आया आणि इसहाकाबद्दल
फंक्शन ठेवलेलं, मेजवानी बनवलेली. और इसहाक के लिए एक बड़ा प्रोग्राम रखा गया था. तर तो काय करत होता? तो वो क्या कर रहा था? तोही थट्टा करत होता. वो मजाक उड़ा रहा था. असं बायबलमध्ये दिलेलं आहे. बाइबल में ऐसा दिया गया है. 21 अध्याय काढा अध्याय 21 आणि त्याचं 9. उसका 9. 21 आणि त्याचं 9. उसका 9. हागार मिस्रीने अब्रामापासून झालेल्या मुलाला खिदळताना सारेने पाहिले. खिदळताना म्हणजे कसं? आपण बघा, एवढं तर आपल्याला माणसं कळत नाही असं नाही. कोण कसा हसतो, त्याचा हसण्याचा उद्देश कसा असतो हे आपल्याला कळत नाही का? मग सारा काय मूर्ख आहे का? सारालाही कळत आहे. तर त्या इश्माईलांचं जे हसणं होतं ना, ते जरा एकदम तुच्छ बघणं होतं. और इस्माइल की जो हंसी थी वो तुच्छ जाने वाली थी. त्याला खाली बघण्यात होती. और उसे नीचे दिखने वाली. म्हणून काय झालं? साराला ते दुःख झालं. और इसलिए सारा को दुख हुआ. सारा म्हणाला हिला काढून टाक. सारा ने कहा इसे निकाल दो. काढून टाक आणि ही माझ्या पुत्राच्या वारसामध्ये ती राहणार नाही. और ती आणि तो तिचा मुलगा. इसे निकाल के मेरे बेटे के हिस्से में उसको कुछ भी हिस्सा नहीं मिलेगा. म्हणून प्रियानो, इसहाक हा प्रेमळ होता. और इसहाक ही प्यार भरा था. 40 वर्षापर्यंत तो आपल्या आईवडिलांबरोबर चांगला राहिला, म्हणून त्याच्यात नॅचरली तारुण्यामध्ये जे अभिलाषा येतात त्या आल्या नाही. और 40 साल तक वो अपने माता पिता के साथ अच्छे तरीके से रहा, इसलिए वो जवानी की अभिलाषा उसके अंदर आई नहीं. 3 झालं. 4 सांगा. 14 बताओ. तो परमेश्वराचं भय मानणारा होता. देवाचा स्वभाव त्याला माहिती होता. तो परमेश्वराचा भय मानणारा होता. एकदम परमेश्वराला भिडून जाणारा होता. आता 5वर सांगा. एकदम सोपं होतं. मग तो जास्त त्याच्यावर परीक्षा आल्या पाहिजे होत्या. आईकडून ते प्रेम भेटलं होतं म्हणून कोणत्या पुरीच्या प्रेमाची त्याला गरज होती. ही गोष्ट खरी आहे की त्याला त्याच्या आईकडून, वडिलांकडून जे पाहिजे होतं, जे एका तरुण लोकांना ज्या प्रेमाची गरज असते ते त्याच्या आईकडून आणि वडिलांकडून मिळालं होतं. म्हणून त्याला ती गरजच नव्हती की मला एखादी मुलगी पाहिजे प्रेम करायला, बोलायला, संगती करायला. कारण तो जास्त संगती आपल्या आई वडिलांबरोबर करत होता. जास्त बोलचाल आई वडिलांबरोबर होतं, म्हणून त्याला गरजच वाटली नाही. पण त्या काळामध्ये टीव्ही नव्हता ना, हिरो हिरोईनी नव्हते ना. होते का हिरो हिरोईनी? होते का त्या टायमाला? नव्हते. काय होतं माहितीये, आताच्या काळातल्या मुलं आणि मुली का पडतात माहितीये? और अभी के काल के लड़के और लड़कियां पाप में क्यों गिरती है मालूम है? त्याचं पहिलं कारण आहे, इसका पहला कारण है शाळा, स्कूल. शाळा हे पहिलं कारण आहे. कारण शाळेमध्ये गेल्यानंतर मुलं आणि मुलींची जी शाळा असते और लड़के और लड़कियों की जो स्कूल होता है, तिथे त्यांना काय होतं, त्यांना ते लोक विरुद्ध त्याच्यामध्ये बघा, आग आणि मोम हे संगती ठेवल्यामुळे काय होतं, सदैव अटॅक होतात. और आग और मोमबत्ती साथ में रखने के कारण हमला होता है. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते, पाहण्याने पाप जास्त वाढतं. और देखने से पाप ज्यादा बढ़ता है. त्या काळात असे लवर्स बसायचे नाही. और उस काल में ऐसे लवर्स नहीं बैठते थे. आताच्या काळात जिथं बघावं तिथं हाय हे असे चाललेले असतात, चिपकून चालतात एकमेकांना, हम फ्रेंड्स. बरोबर आहे. मग हे बघून अभिलाषा जागृत होतात. और देखने के बाद अभिलाषा जागृत हो जाती साधा है. आपला ट्रेन बघा ना. और साधारण हमारा ट्रेन देखो. ट्रेन मध्ये जे आपल्या लेडीज डबा बरोबर आहे, जेंट्स चढत नाही, पण जेंट्स डब्यात बघा किती विचित्र लोक बसत चढतात. और जेंट्स डब्बे में देखो कितने विचित्र लोग चढ़ते हैं. है ना. मग मुलं मुली चढतात, काय काय करत राहतात. त्याच्यामुळे मुलांमध्ये आणि जे ट्रेनमध्ये चढले त्यांच्यात त्या भावना जागृत होतात. और लड़कों में जो ट्रेन में चढ़ते हैं उनके अंदर वो देखने के बाद भावना जागृत हो जे जाती है. हिरो हिरोईनी लोकांचं जे त्या लोकांनी जे एवढं बिघडून टाकलंय, सेक्स रॅकेट एवढं करून टाकले, टीव्हीवर खुलेआम दाखवले, त्याच्यामुळे काय झालेले, लोकांमध्ये, मुलांमध्ये टीव्ही बघणारे, पिक्चर बघणारे, हे बघणारे सगळे काय झालेले माहिती, त्यांच्यामध्ये ते इच्छा जागृत होतात. और टीवी देखने वाले, पिक्चर देखने वाले, वो सब देखने के बाद उनके अंदर वो इच्छा जागृत हो जाती है. म्हणून बघितल्यामुळे और इसे देखने के कारण आग घुसलेला वो अंदर घुसा रहता है. माहिती पडलं. बघितल्याने जास्त अट्रॅक्शन आतमध्ये दिसते, शरीरात ते जागृत असतात. और देखने के कारण ज्यादा वो इच्छाएं जागृत रहती है. प्रियानो, तो 25 अध्याय तुम्ही जर वाचला, 25 अध्याय अगर आपने पढ़ा आणि त्याचं 20 वचन वाचलं, उसका 20 वचन आप पढ़ो. इसहाक 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने अरामी लाबान याची बहीण
पदन आरामातील आरामी बतुएल याची कन्या रिबेका ही बायको केली. तो 40 वर्षाचा होता. 40 साल का था वो. तो 40 वर्षाचा होता 40 साल का था आणि इतर 40 वर्षांनी त्याचं वय सांगितलंय. और 40 साल उसकी उम्र बताई गई है. पण रिबेकाचं वय सांगितलंय का? पर रिबेका की उम्र बताई है क्या? का? क्यों? कारण ती जास्त छोटी होती. क्योंकि वो ज्यादा छोटे थे. म्हणून आहे ना, लग्नामध्ये पुरुषाचं जास्त वय बघू नये. और शादी में जो लड़का होता है उसका उम्र नहीं देखना है. परंतु कसं बघायचंय? पर कैसे देखना है? की तो किती चांगला आहे, तो कसा आहे, तो समजदार आहे का, त्याला तो मुलीला सांभाळू शकेल का, ह्या सर्व गोष्टी बघायच्या. और वो कितना अच्छा है, वो मेरी बेटी को संभाल पाएगा क्या, इन बातों को देखना है. ह्या गोष्टी बघणं गरजेचं और इन बातों को देखना जरूरी है. आपण इथे हे पाहतो की तो 40 वर्षाचा और 40 साल का. हिचं वय किती असावं? और इसका उम्र कितना होगा? ती कुमारिका लिहिलेली और उसको बोला गया है कि वो 28-29 वर्षाची नाहीये. 28-29 साल की नहीं है वो. म्हणजे 20 पासून ते पुढे, शायद 18 पासून ते 25 वयाच्या आत येते. 18 से लेकर 25 के अंदर वो नहीं है. कोणतं तरी एक वय दिलं नाही म्हणून आपण अनुमान सांगू शकत नाही की ती 18 वर्षाची आहे, ती 16 वर्षाची आहे, ती 20 वर्षाची आहे, पण त्या वयातली आहे ती. और उन्होंने नहीं दिया इसलिए हम नहीं बता सकते कि वो 18 की है या फिर 25 की है, पर उसका बताया गया कि वो कुंवारी है. म्हणजे हे तिचं वय त्या काळातलं आहे. और उसका उम्र उस काल में का है. म्हणजे आपण इथे पाहू शकतो की आयझॅक स्वतःला काय करू शकला, कंट्रोल करू शकला, पवित्र त्याने ठेवलं. और इसहाक ने अपने आप को नियंत्रण में रखा और उसने अपने आप को पवित्र रखा. आणि म्हणून अब्राहमाला कधीच वाटलं नाही की माझ्या मुलाचं मी लग्न लावा. और इसलिए अब्राहम को कभी भी ऐसा नहीं लगा कि मैं मेरी बेटी की शादी करवा लूं. आपल्याला आपल्या मुलाबाळांचं काय टेन्शन आहे? और हमें हमारे बच्चों का टेंशन क्यों हो रहा काय है? लग्न लवकर लावायची, क्यों शादी जल्दी करवाने की कारण इच्छा ते होती तसे है? राहत नाही. क्योंकि वो ऐसे रहते त्यांचं हैं. शरीर ते नियंत्रणात ठेवत नाही. उनका शरीर वो नियंत्रण में रखते म्हणून नहीं. भीती वाटते कधी तोंड काळं केलं तर आमची इज्जत जाईल. इसलिए डर लगता है कि हमारा मुंह काला किया तो फिर हमारी इज्जत चली कधी जाएगी. कोणत्या मुलाबरोबर फ्रेंडशिप करेल आणि कधी जॉईन होऊन जाईल आणि नाव खराब करेल. और कभी किसी लड़की के साथ फ्रेंडशिप करेगी और हमारा नाम खराब करेगी. त्या काळामध्ये बायका, पोरी, मुली आणि मुलं जास्त बोलायचे नाही. और उस काल में लड़के और लड़कियां, स्त्री और पुरुष आपस में ज्यादा बात नहीं करते थे. मुलांचे मुलंच फ्रेंड असायचे और जो लड़के होते थे उनकी लड़के ही दोस्त होते आणि थे. मुलींचे मुलीच फ्रेंड और असायचे. जो लड़कियां होती थी उनकी लड़कियां ही फ्रेंड होती पण थी. आता बघा, पर अभी देखो, आता असं आहे का? अभी ऐसा है क्या? मुलं मुली संगती बसतात. लड़के और लड़कियां साथ में बैठते हैं संगती ते म्हणतात आमचे फ्रेंड्स आहेत और ये हमारे फ्रेंड्स हैं. असे म्हणून ते लोक जास्त वावरतात. और ऐसा बोलकर वो ज्यादा घूमते हैं. म्हणून आई वडिलांना टेन्शन असतं की कधी ह्याचा पाय घसरेल, कधी ह्याचा पाय घसरेल, कुणाला अवदासाला घरात आणेल, म्हणून बाबा लग्न लावून टाकलेलं बरं. और माता पिता को टेंशन होता है कि कभी इसका पैर फिसल जाएगा और किसी दूसरी लड़की को उठाकर लेकर आएगा, इसलिए वो लोग शादी करवा देते. म्हणून अब्राहमाला त्याचा मुलगा 40 झाला तरी त्याला टेन्शन नव्हतं. और अब्राहम का बेटा 40 साल का हो गया फिर भी उसको टेंशन नहीं था. म्हणून लक्षात ठेवा, याद रखो, विवाहासाठी देवाने टायमिंग आयोजित केलेला आहे. और विवाह के लिए परमेश्वर ने एक योजना टाइमिंग योजना स्वतःच्या बनाई. मर्जीने विवाह करण्याची योजना आखू नका. और खुद की मर्जी से शादी करने की योजना मत बनाना. इसहाक जाऊन बापाला बोलला नाही, इसहाक ने जाकर अपने पिता से नहीं बाबा कहा, 40 वर्षाचा मी झाले, तुला आंधळा तुम्हाला दिसत नाही का हो? तुम्ही म्हातारे झाल्यात पण तुम्हाला डोळे तर आहे, छान छान डोळे. बघा आता मी 40 वर्षाचा झालोय, लग्न लावून द्या, असं बोलला. लाजलेली गोष्ट आहे ना. आपण मुलं मुली आपल्या आई वडिलांना म्हणतात माझं लग्न लावून द्या. और शर्मनाक बात है कि बच्चे अपने माता पिता को बोलते हैं हमारी शादी करवा दो, माझं लग्न लावा. मेरी शादी करवा दो. हे शर्मेची गोष्ट आहे. खाली शर्म की बात है. बरोबर आहे. हा, हे बरोबर नाही, केलं नाही पाहिजे. त्याने असं म्हटलं नाही. ते अब्राहमाच्या अंतकरणात देवाने टाकलं और अब्राहम के दिल में ये खुद से आया की मी म्हातारा झालो आहे कि अभी मैं बड़ा हो चुका हूँ आणि आता मला काय दिले, देवाने खूप आयु दिली आहे. और अभी परमेश्वर ने मुझे बहुत आयु दी है. सर्व गोष्टीत यहोवाने त्याला आशीर्वाद दिला होता. और सारी बातों में परमेश्वर ने उसको आशीष दी म्हणून थी. त्याने इसहाकाला नाही बोलवलं, और उसने इसहाक को नहीं बुलाया, बाळा बेटा कबिलेतली कोणती मुलगी आवडली का? कभी नहीं कोई लड़की तुझे पसंद आई क्या? कोणाबरोबर लफडं आहे का तुझं? किसी के साथ लफड़ा है ते क्या? लावून द्यायला बाळा. अब लगाने के लिए. आता मला असं विचारावं लागतं और अभी मुझे ऐसा पूछना पड़ता है की बाबा तुझं कुठं बाहेर लफडं आहे का? तेरा बाहर किधर लफड़ा है क्या? म्हणजे तुझ्या घरच्यांना सांगायला करून दे बाबा, बाहेर पुन्हा दुसऱ्याचं जीवन कशाला खराब करायचं. नहीं तो तेरे घर के लोगों को बता दो कि बाबा उससे शादी करवा दो, नहीं तो दूसरे की जिंदगी क्यों खराब करूं. बाहेर कुणाबरोबर लफडं आहे, और बाहर किसी के साथ लफड़ा है पुन्हा दुसऱ्याशी लग्न केलं, और किसी दूसरे के साथ शादी किया त्याचं आयुष्य खराब ना. तर ती त्या व्यक्तीबरोबर राहणार नाही. तो उसकी जिंदगी खराब हो जाएगी क्योंकि वो व्यक्ति उसके साथ अच्छे से रहेगा नहीं. हाय लफडं पण नाही दिली, पुन्हा लग्न नाही.
असे दाखवतात जसं काय दुधाने धुतलेले आहे ना, असे दाखवतात. त्यांना वाटतं की अरे दीदी एकदम बच्चीच आहे, उसको बोलेगा तो दीदी विश्वास कर लेगी. माणसं आहे ना किती लपवायचा प्रयत्न करतात, और मनुष्य कितना भी छुपाने की कोशिश करे, तरी मला ते कळतच, पर मुझे वो मालूम पड़ जाता है, मला कळतच. मुझे मालूम पड़ जाता है. मग मला ते लोक काय अरे लपून शेवटी काय फायद्याचं झालं का, दीदीला तर कळालं. और छुपा कर कुछ भी फायदा नहीं हुआ, दीदी को सब कुछ मालूम पड़ गया. म्हणून मी म्हणते अरे तुझं त्या बोलीबरोबर लपडं होतं ना, सोडलं हो डील, सोडून हे झालं की आमचं ब्रेकअप झालं. म्हणजे अच्छा ब्रेकअप झालं म्हणून आता तुला ख्रिस्ती पोरगी पाहिजे का. हे लक्षात ठेवा, तो कधी कुणापासून, खास करून देवाच्या दासाकडून कधीच कोणती गोष्ट लपत नाही. और परमेश्वर के दास से कभी भी कोई भी बात नहीं छिपती. म्हणून बायबल सांगतं ना, कोणता पक्षी असा उडून 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 येऊन मला सांगतो अहो फलाण्याचं तिच्याबरोबर आहे, फलाण्याचं असं आहे, त्याच्या घरात असं चाललंय, त्याच्या घरात असं चाललंय. येतात पक्षी, येतात असे टुकून टुकून उडून माझ्याकडे येतात आणि मला येऊन सांगतात असं झालं असं झालं असं झालं. लोक चर्चमध्ये येणाऱ्यांना वाटतं दीदीला काय पण मला सगळं माहीत असतं, कारण कोण ना कोणतरी येऊन मला सांगून जातं. कधी कधी आम्ही गाडीत रस्त्यात रिक्षामध्ये किंवा कुठं ना कुठं तरी फक्त अरे काय. एकदा तर मी बदलापूरच्या प्लॅटफॉर्मवर बघितलेला आपला चर्चचा मुलगा असा वाट बघत बसलेला ब्रिजवर. स्कायवॉक तेव्हा नवीन नवीन होता ना, स्कायवॉकवर भेटण्याची वेळ असते ना पोरांची. जसं त्याने मला बघितलं असं केलं, त्याला वाटलं मी बघितलं नाही, मी पुन्हा बघितल्यासारखं निघून गेली. थोड्या वेळाने मी पुन्हा जाणून बुजून उभा राहिली, बघितलं तर तो मुलीबरोबर बसला. मी पण हुशार आहे ना मग, गौरी नाही. म्हणूनच त्याला विचारलं अरे तुझं तो होतं ना रे, नाही ब्रेकअप झालं. नेहमी लक्षात ठेवा, हमेशा याद रखो. किती लपवायचा प्रयत्न केला, कितना भी छुपाने की कोशिश की. अशा गोष्टी प्रगट. म्हणून बघा अब्राहमाने ना कुणाला त्यांनी निर्णय घेतला की माझ्या मुलाचं मी लग्न लावू. और अब्राहम ने निर्णय लिया कि मैं मेरी बेटी की शादी करवाऊंगा. आणि निर्णय घेतल्यानंतर त्याने कुणाला बोलवलं, दुसरं वचनात 24:2. 24:2. अब्राहमाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. त्याला त्याने म्हटले, कोण होता तो? एलियाजर. त्याला बोलवलं कारण तो सर्व ह्या गोष्टीचा कारभार बघायचा, त्याची देखरेख करायचा, सगळ्या गोष्टी तोच सांभाळायचा. त्याने त्याला म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांना मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाही. त्यांनी ते जागेखाली हात काय ठेवला माहितीये, जर त्यांनी ती शपथ तोडली असती ना, त्याच्यानुसार केलं नसताना तो कोडी झाला असता. शपथ तोडणारे कोडी होतात, और शपथ को तोड़ने वाले कोड़ी हो जाते हैं. त्यांना त्रास होतो, स्किन डिजीज होतो. और उनको तकलीफ होती है, स्किन डिजीज होता है. देवाबरोबर, इसलिए परमेश्वर के साथ, एक दूसरे के साथ आपण शपथ खातो ना, हम करार करते हैं ना, वचन देतो ना, वचन देते हैं. जेव्हा ते तोडतो और अगर उसे हम तोड़ देते हैं त्रास होतो, तो तकलीफ होती है. म्हणून त्याने त्याचा हात जांघेकडे घातलाय. और इसलिए उसने उसका हाथ जांग के नीचे रखा. कारण त्याच्यात तू बांधला गेलाय, माझ्या ह्या शब्देसाठी तू बांधला गेलाय. और मेरी शपथ से तू बंधा हुआ है. त्याला सांगितलं की तू कोणत्याही कनानी जातीतल्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न नवरी आणू नकोस. और उसने कहा कि कनानी स्त्री से कोई भी लड़की मेरे बेटे के लिए तू मत लेकर माझ्या आ. लोकांमधली तू घेऊन ये, तू मेरे लोगों में से लेकर आना. तू घेऊन जा, तू जा, एवढे लांबची यात्रा कर, इतनी दूर की यात्रा काही कर, सामान घेऊन जा, वो सामान लेकर जा, 10 उंट घेऊन जा, 10 ऊँट लेकर जा. काही मजूर, तो एकटा नाही गेला, काही त्याच्याबरोबर लोक पण गेले, और उसके साथ और कुछ लोग भी गए. बायका गेल्या. स्त्रियां गई. का बायका गेल्या? क्यों स्त्रियां गई? नाही बरोबर. मग सांग सांग कसं बाई का गेली? खाना बना के लाया. नाही पुरुषच गेले त्या काळात ते पुरुष पण जेवण बनवायचे. ते फक्त पुरुषच गेले असते तर त्यांना हे नसतं केलं. स्त्रिया गेल्या तर कसं त्यांना घरात वगैरे गेल्या, त्याला स्वागत केलं नाही. हा एक पॉइंट आहे. आणि दुसरा, औरत साथ में क्यों गई अबीमेलेक के साथ? अबीमेलेक एलियाजर एलियाजर नहीं क्या बोले वो? अबीमेलेक अच्छा था. एलियाजर के साथ म्हणजे ती परत येणार होती ना त्या हा. मग ते स्त्रिया आले असते, मग तिच्यासोबत ती आली असते. व्हेरी गुड.
सारे पुरुष ही देते हैं। आणि सर्व पुरुषच असले असते. तो रिबेका अकेली होती ना, रिबेका एकटी झाली असते. रिबेका के घर के छोड़ते क्या? रिबेकाच्या घराच्या लोकांनी सोडलं असतं. 10 ऊंट है, 10 उंट आहे. तो सोचो मिनिमम 10 मजूर आदमी लोग रहेंगे आणि 10 पुरुष असते. 10 पुरुषों में लाबान के पिताजी अपनी बेटी को देते। आणि 10 पुरुषांमध्ये लाबानाने स्वतःच्या बहिणीला दिलं असतं. आप अपनी बेटी को देते क्या? सिर्फ पुरुषों की ही बारात आई है, नो लेडीज। बताओ बेचते कोण बाई नाही, सगळं पुरुषच आले। तुम्ही विचारा ना, औरतें किधर है? सही है, ये याद रखो। इसीलिए अब्राहम बुद्धिमान है, आणि अब्राहम बुद्धिमान आहे. खाली फुकट से पुरुषों को नहीं भेजा, आणि खाली फुकट फक्त पुरुषांना नाही पाठवलं, उसने कुछ औरतों को भी साथ भेजा, काही स्त्रियांना पण सोबत पाठवलं. आदमियों को औरतों को भेजा, ताकि उस स्त्री को, रिबेका जो उसको लेने के लिए, जो दुल्हन यहोवा ने तैयार की है उसे लाने के लिए, आणि जी नवरी यहोवा देवाने तयार केली आहे तिला घेऊन येण्यासाठी, ताकि उसे अनकंफर्टेबल नहीं लगे। आणि तिला असुरक्षितता महसूस होऊ नये. औरतों के साथ लड़कियां फ्री हो जाती है, आणि स्त्रियांबरोबर मुली फ्री होतात. और स्त्रियों में औरतें लड़कियां अपने आप को सुरक्षित जानती है। आणि स्त्रियांमध्ये मुली स्वतःला सुरक्षित जाणीव इसलिए करतात. बड़ी औरतों में आणि मोठ्या स्त्रियांमध्ये छोटी लड़कियां सेफ, अपने को ऐसा लगती है कि हम सुरक्षित है, आणि छोट्या मुली असतात त्या स्वतःला समजतात की आम्ही एकदम सेफ आहोत. मालूम पड़ा। इसीलिए अब्राहम ने कुछ औरतों को भी भेजा। आणि म्हणून अब्राहमाने काही मुलींना पाठवलं. अब हम जैसे देखते हैं कि जब वो उस नगर में पहुंचा, आणि जेव्हा तो त्या नगरामध्ये पोहोचला, तो वहां पर उसने क्या किया? तिथे त्याने काय केलं? पढ़ो उसी अध्याय का 10 से पढ़ो। मग तो सेवक आपल्या धण्याच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्याजवळ त्याच्या धण्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. तो अराम नहराईम ह्यातील नाहोराच्या नगरात गेला. कुणाच्या नगरात गेला? नाहोराच्या नगरात, मेसोपोटेमिया ह्या नगरामध्ये, त्या देशामध्ये तो गेला. म्हणजे जवळ नव्हतं ते, लंबा रास्ता था, इसीलिए। संध्याकाळी स्त्रिया पाणी भरायला बाहेर पडतात, त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसवले. पानी भरने का उस समय एक समय था, और हर समय पर औरतें कभी भी अपनी मर्जी से पानी भरने को नहीं जा सकती। अभी देखो कोई भी समय पर औरतें पानी भरने जाती है ना, कुएं पे, है ना, लेकिन उस काल में ऐसा नहीं था। औरतों के ऊपर रिस्ट्रिक्शंस था, और रिस्ट्रिक्शंस होने के कारण उस काल की औरतें सेफ थी। आणि त्या काळामध्ये स्त्रियांवरती पाबंदी होती, आणि पाबंदी असल्याच्यामुळे त्या काळातल्या स्त्रिया एकदम सुरक्षित होत्या. और औरतें कभी भी अकेले नहीं जाती, आणि स्त्रिया कधी एकट्या नाही जायच्या, मिलकर जाती, त्या मिळून जायच्या. पानी भरने के लिए मिलकर जाती, पाणी भरायला मिळून जायच्या. और इसीलिए प्रियो सुबह शाम ये दोनों समय का समय होता था, मिलकर एकत्रित होकर जाते थे, पानी लाते थे। आणि सकाळ आणि संध्याकाळी 2 वेळ होत्या की त्या एकत्रित जायच्या आणि पाणी भरायला. शाम हो चुकी थी आणि संध्याकाळ झाली होती. वहां पर अभी उसने उनको उनसे नीचे बिठा दिया था, आणि त्याने उंटांना खाली बसवलं और होतं. पानी भरने का समय, स्त्रियों का समय आ चुका था। आणि पाणी भरण्याची स्त्रियांची वेळ आली होती. अब एलियाजर ने प्रार्थना किया, आणि आता एलियाजरने प्रार्थना केली. 12 आणि तो म्हणाला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहम याच्या देवा, तू आज कृपा करून माझे कार्य सिद्धी कर. मैं जिस काम के लिए आया वो काम को तू क्या कर, सिद्ध कर, प्रकट कर। माझा धनी अब्राहम याच्यावर दया कर. मेरे जो स्वामी है, मेरा जो स्वामी है, उस पर तू करुणा कर, उसको स्मरण रखकर तू आज क्या कर, मैं उसके बेटे के लिए जो लड़की रखी है, जो तेरी ओर से, वो मिलने के लिए मदद कर। पहा, मी या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भरायला बाहेर येत आहेत. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल तू पी आणि तुझ्या उंटांनाही मी पाजते, ती तुझा सेवक इसाक याच्यासाठी तू नेमलेली असो. आता त्या नगरातल्या किती मुली आहेत? खूप सारी घरं होती. तो प्रत्येक घरामध्ये जाऊन शोधलं असतं का त्याने की कोणती आहे माझ्या इसाकासाठी? म्हणून त्याने निवड केली, और एलियाजर ने चुनाव किया कि जो परमेश्वर की ओर से जो इसहाक के लिए पत्नी है, आणि जी देवाकडून निवडलेली इसाकासाठी जी पत्नी आहे, हाँ, वो लड़की कैसी रहेगी, मुझे भी पानी पिलाएगी और मेरे ऊंटों को भी पानी पिलाएगी। आणि ती मुलगी कशी असेल जी मलाही पाणी पाजेल, माझ्या उंटांनाही पाणी पाजेल. और उसने हर लड़की से पानी मांगा,
आणि त्याने प्रत्येक मुलीजवळ पाणी मागितलं जितनी लड़कियां थी आणि जेवढ्या मुली होत्या उन सबसे उसने पानी आणि मांगा। सगळ्यांजवळ त्याने पाणी मागितलं लेकिन रिबेका ही थी जो उसने कहा कि मैं आपको भी पाणी पिलाती हूँ और आपके ऊंटों को भी पाणी पिलाती पण हूँ। रिबेकाच होती ती म्हणाली की मी तुम्हाला पण पाणी पाजते आणि तुमच्या उंटांना पण और पाजते देखो जैसे उसे मालूम पड़ा कि वो किसकी लड़की है, आणि जसं त्याला माहित पडलं की ती कोणाची मुलगी आहे 23 आणि तो म्हणाला तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग, तुझ्या बापाच्या घरी आम्हाला उतरायला जागा आहे काय? ती मग त्याला म्हणाली, नाहोरापासून मिल्केला झालेल्या पतुएलाची मी कन्या. बस त्याला कळालं की प्रभूच्या दयेने काय झाले। 26 वचन। तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले. हाँ, उसने वहीं पर परमेश्वर को दंडवत किया और परमेश्वर को धन्यवाद दिया। और आगे तो म्हणाला, माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर धन्यवाद आहे, त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तवण्याचे सोडले नाही. परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भाऊबंधांच्या घरी पोहोचवले आहे. यानी परमेश्वर ने उसके काम को पूरा करने के लिए उसने परमेश्वर को धन्यवाद दिया, परमेश्वर की स्तुति किया। और इसीलिए देखो जो परमेश्वर की ओर से होता है ना, जिसे परमेश्वर ने चुना है, इसहाक के लिए चुना है, एक लड़के के लिए उसे चुना है, लड़की को लिए उसको चुना है। इसलिए देखो जब उसे पूछा गया 50 वचन पढ़ो 50। यावरून लाबान व बतुएल यांनी उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे, तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. हाँ, देखो ये परमेश्वर की ओर से होने के कारण क्या हुआ, उस लड़की के घर वालों ने भी कुछ बुरा भला नहीं कहा, उनको अनजान नहीं समझा, उन्हें अपने घर में टिकाया और शादी के लिए उन्होंने क्या कहा, हाँ कहा। जब परमेश्वर की ओर से होता है ना तो दोनों घर एग्री हो जाते हैं। आणि जेव्हा देवाकडून असणार तेव्हा दोन्ही घरं ऍग्री होऊन जातात. हाँ, अभी 51। पहा, रिबेका तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा, परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या. एकदम वो लोग शादी के लिए एग्री हुए। फिर आगे हम पढ़ेंगे 55। हे ऐकून तिची आई व भाऊ म्हणाले, मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान 10 दिवस जरी राहू द्या, मग ती येईल. पण तो त्यांना म्हणाला, परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे, तर मला घेऊ नका. 57। तेव्हा ते म्हणाले, आम्ही मुलीला बोलावून ती काय म्हणते ती विचारू. हाँ, अभी ये बड़ा इम्पोर्टेंट था। वो लोग 10 दिन रखना चाहते थे, लेकिन परमेश्वर ने जिसे चुना है, विवाह के लिए आयोजित किया है और वो परमेश्वर की ओर से है, इसीलिए क्या हुआ, अब लड़की के हाथ में है कि माँ के घर में रहना, माँ बाप के संग रहना और थोड़ा 10 दिन या इनके साथ जाना। और देखो परमेश्वर की ओर से होने के कारण क्या हो गया, ये लड़की तैयार हुई। आगे का पढ़ो। त्यांनी रिबेकास बोलावून विचारले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. हाँ, काय बोले, जाते, काय बोले, जाते। ती तैयार झाली जाण्यासाठी और इसीलिए वो उनको लेकर निकल गए। और निकल आने के बाद प्रियो हम देखते हैं उसका पढ़ो 65। तिने त्या सेवकाला विचारले, या रानात आपल्याला सामोरा येत आहे तो कोण? हाँ, उसने तो लड़का भी देखा नहीं था, लड़का भी देखा नहीं था। आइजैक ने लड़की देखी थी क्या? इसाकाने मुलगी पाहिली होती का? अब्राहम ने देखी थी क्या? अब्राहमाने पाहिली होती का? नहीं। नव्हती पाहिली. लेकिन फिर भी जो परमेश्वर की ओर से दिया गया, तरी सुद्धा जे देवाकडून दिलेला आहे, अब्राहम ने स्वीकार किया, अब्राहमने त्याचा स्वीकार केला इसहाक ने भी स्वीकार आणि किया इसाकाने पण त्याचा और स्वीकार उनकी केला शादी लगा दी। आणि त्यांचा विवाह लावण्यात आला. मालूम हुआ दोनों भी जनों ने एक दूसरे को नहीं देखा था। आणि दोघांनी एकमेकांना पाहिलं नव्हतं. पहले काल में ऐसे ही होता था, आणि पहिल्या काळामध्ये असंच बड़े व्हायचं, लोग जाके देख के आते थे मोठी लोक जाऊन बघून यायचे और शादी करा देते थे। आणि लग्न लावून टाकायचे. जब शादी होती थी आणि जेव्हा लग्न व्हायचं तब शादी होने के समय पे दूल्हा दुल्हन को देखता था, दुल्हन दूल्हे को देखता था। तेव्हा जी वर वधूला पाहायचा आणि वधू वराला और पाहायचा. अभी क्या बोलते हैं, आणि आता काय बोलतात, पहिलं मला बघून दे तो कसा दिसतो, पहिले मुझे देखने दे वो कैसा दिखता है, मला ती बघून दे ती कशी दिसते। और मुझे देखने दे वो कैसी दिखती है.
लेकिन पहले काल जो बड़े लोग करते थे उनकी शादी टिकती भी थी। आणि पहिल्या काळामध्ये जे मोठी लोक लावून द्यायचे त्यांचं लग्न टिकायचं और चालू. अभी के काल खुद से पसंद करके आणि आताच्या काळातले लोक स्वतःहून पसंत करून टिकना बड़ा कठिन हो आणि टिकणं खूप कठीण झालेलं आहे. तो इसलिए बाइबल के अनुसार प्रियो सबसे पहला पॉइंट आज हमारा परमेश्वर हमें बताता है, लाइफ पार्टनर परमेश्वर को ढूंढने दो. आणि सर्वात पहिला पॉइंट आज देव आपल्याला सांगतो की जो लाईफ पार्टनर आहे देवाला शोधू द्या. माता पिता ने और जिनकी शादी जिनको करना है, खुद की शादी करना है, वो लोग खुद अपना लाइफ पार्टनर नहीं ढूंढे. परमेश्वर जो देगा उत्तम होगा. आणि आई वडिलांनी किंवा जे ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी स्वतःहून लाईफ पार्टनर शोधू नये, पण जो देव जे काही आपल्याला देईल ते उत्तमाचं उत्तम देईल. अभी आइजैक 40 इयर्स का था. आणि आता इसहाक 40 वर्षाचा होता मेरे ख्याल से वो थोड़ा उम्र में बड़ा भी दिखता होगा. आणि तो वयामध्ये मोठाही दिसत असेल. रेबेका पछताई नाही इसी में कशाला आहे. तर रेबेकाने पछतावा नाही केला की मैं क्यों आई कशा माणसाबरोबर माझं लग्न लावून. और कैसे लड़की के साथ मेरी शादी करवा रहे हैं. उसने उसे ग्रहण किया. आणि तिने त्याचा स्वीकार केला. याद रखो, तो आज हमारा परमेश्वर हमें यही सिखाता है, जो बड़े हमारे परमेश्वर के द्वारा जो हमें परमेश्वर देता है उसे हम ग्रहण करें. आगे देखो, रेबेका और इसहाक का फॅमिली लाईफ अच्छे रीती से चला. आणि देव जे काही देतो त्याला आपण ग्रहण करायचं आहे. बघा इसहाक आणि रेबेकाचं जे आयुष्य होतं पुढे ते एकदम चांगलं राहिलं. रेबेका की जिंदगी में सबसे प्यार करने वाला दूसरा कोई नहीं था, इसहाक था. आणि रेबेकाच्या जीवनामध्ये कोणीही तिला इतकं प्रेम केलं नाही जितकं इसहाकाने केलं. इतना अच्छा पति उसको मिला. का चांगला नवरा तिला तो भेटला. इसलिए प्रियो, वचन के अनुसार जो हमने देखा वचनानुसार आपण जे पाहिलं कि पहला पॉइंट हमें परमेश्वर बताता है आणि पहिला पॉइंट देव आपल्याला कि सांगतो शादी के लिए लाइफ पार्टनर परमेश्वर को ढूंढने दो. आणि लग्नासाठी लाईफ पार्टनर देवाला शोधू द्या. आप धड़पड़ मत करो. तुम्ही धडपड करू नका. माँ बाप ठीक है, माँ बाप धड़पड़ करते हैं. माँ बाप यहाँ वहाँ एक दूसरे को बताते हैं, अपने रिश्तेदारों को बताते हैं, हमारी लड़की के लिए लड़का देखो, हमारे लड़के के लिए लड़की देखो. ये सही है, वो करते हैं, ठीक है. लेकिन लड़का लड़की खुद के लिए खुद चॉइस करके खुद के पसंद से इसके पीछे मत जाओ. आणि आई वडील शोधतात तर ठीक गोष्ट आहे, पण जे मुलगा किंवा मुलगी आहे त्यांनी स्वतःहून लाईफ पार्टनर शोधू नका. हाँ, इसीलिए प्रियो, जो परमेश्वर की ओर से मिलता है वो सही होता है. आणि जे देवाकडून भेटतं ते योग्य असतं. और इसलिए प्रियो, शादी के लिए परमेश्वर जिसे चुनता है, लड़के को और लड़की को, वो शादी बोलते हैं. आणि लग्नासाठी देव ज्याला निवडतो, मुलाला किंवा मुलीला, ते योग्य असतं. तो इसलिए पहला पॉइंट हमने आज देखा कि शादी के लिए क्या होना चाहिए, लड़का और लड़की ये होने चाहिए और परमेश्वर की ओर से चुने हुए होने चाहिए. आणि लग्नासाठी मुलगा आणि मुलगी असले पाहिजेत आणि ते देवाकडून निवडलेले असले पाहिजे. आज हम देखने वाले हैं कि पुरुष शादी होने के बाद पुरुष का रोल क्या है. आणि आज आपण पाहणार आहोत की पुरुषाचं लग्न झाल्याच्या नंतर त्याचा रोल काय उसकी आहे, भूमिका क्या है, त्याची भूमिका काय आहे, करना क्या है. त्याने करायचं काय ऐसे आहे. स्त्री ने भी शादी होने के बाद उसने करना क्या है. तसंच स्त्रीने सुद्धा लग्न केल्याच्या नंतर करायचं काय आहे. पहली बात तो जो शादी करना है उन्हें पवित्र जीवन जीना. आणि पहिली गोष्ट जे लग्न करणार आहे त्यांनी पवित्र जीवन जगायचं. अपने लाइफ पार्टनर के लिए पवित्र रहना है. आपल्या लाईफ पार्टनरसाठी पवित्र राहायचं आहे. देखो, आज हम हमारा और मसीह का अगर हम विवाह देखेंगे, आणि आज ख्रिस्ताचा आणि आपला जर विवाह आपण पाहिला, हमारा दूल्हा पवित्र है. आपला जो वर आहे तो पवित्र और अपनी आहे दुल्हन को क्या कर रहा है, आणि तो आपल्या वधूला काय करतोय, पवित्र कर रहा है. पवित्र करत तो आहे. उसी रीति से दूल्हा दुल्हन पवित्र होने चाहिए. वर आणि वधू पवित्र असले क्योंकि पाहिजे. कहीं ना कहीं पहले अफेयर थे, आणि कुठे ना कुठे पहिले बाहेर लफडे होते, ऐसे नहीं होने आणि चाहिए. असं नाही असं तो पाहिजे. इसीलिए याद रखो, इसलिए अपने बाल बच्चों को बड़ा करते समय टीवी, मोबाइल, ऐसे सारी गंदी वस्तुओं से थोड़ा दूर ही रखो, मतलब शरीर से दूर रहेंगे. लड़कियों को लड़कियों के स्कूल में डालो, वो अच्छा रहेगा. या फिर लड़की अपने दोनों बच्चे स्कूल में है तो नजर रखने को बोलो, जैसे हम जोशुआ को बोलते थे, इस तरह पे नजर रखना, लड़कों के साथ बात करने नहीं देना. हम उसको भी बोलते थे लड़कियों से बात नहीं करना, लेकिन वो थोड़ा सा हमारा गैर फायदा उठाया, वो लड़कियों से बात करता था, लेकिन वो लफड़े में नहीं, मतलब बता रहे हैं, स्कूल में किसी के लफड़े में नहीं पड़ा. तो ये कानून रखने का, नियम रखने का, अपने बच्चों के ऊपर हर माँ बाप का डर भी होना चाहिए. आणि आई वडिलांची भीती मुलांवरती असली पाहिजे. माँ बाप का डर होना चाहिए. आणि आई वडिलांची भीती असली मैं पाहिजे. कभी कभी सोचती हूँ कि कितने माँ बाप मारते हैं लेकिन उन बच्चों के ऊपर कोई असर नहीं होता. आणि किती सारे आई वडील आपल्या मुलांना मारतात पण त्यांच्यावर काही असर होत नाही. वो लोग डरते नहीं. ती लोक घाबरत वो लोग नाही. वही काम करते हैं जो उनके माँ बाप ने थोड़े समय पहले बोला था मत करना. आणि ती लोक तीच कामं करतात जे त्यांच्या आई वडिलांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तू हे काम करू नको. ऐसा नहीं, असं नाही. डर होना चाहिए. जो भीती बोला रहना ना, माँ चाहिए. बाप ने बोला बाहर नहीं जाना, दरवाजा खुला है, लेकिन तू बाहर जाके दिखा. आणि आई वडील जर बोलले की दरवाजा उघडा आहे पण तू फक्त मला बाहेर जाऊन दाखव,
वो नहीं जाना चाहिए। आणि तो गेलाच नाही पाहिजे प्यार बहुत करो, आणि प्रेम खूप लेकिन करा। जब कमांड आया पण जेव्हा काही आज्ञा आली वो उसके अंदर डर आना चाहिए कि नहीं बाबा मुझे मार मिलेगा, मैं गया है मुझे गए पर वो याद रहना चाहिए मार। आणि तो जे मार्ग आहे तो त्यांच्या लक्षात राहायला पाहिजे। इधर बच्चे आके मेरे से डरते क्यों है? आणि मुलं इथे येऊन मला घाबरतात का? क्योंकि मैं ऐसा मारती हूँ, कारण मी असं मारते। इसलिए वो लोग बोलते हैं हाँ दीदी नहीं करेंगे, मस्ती करना नहीं, मट्टी में खेलेंगे नहीं, कुछ करेंगे नहीं, मालूम हो? तो वैसा डर होना चाहिए आणि तशी भीती असली पाहिजे। तो फिर वो बच्चे गलत काम करने के लिए रुकेंगे। आणि तेव्हा ती मुलं चुकीचं काम करण्यापासून वाचून जाते। मालूम है? तो इसलिए बी केयरफुल। आणि म्हणून खूप काळजी घ्या। लड़कियों को बोलना है लड़कियों से ही दोस्ती रखे, मुलींना म्हणायचं लड़कों से ही दोस्ती रखे। मुलींना म्हणायचे मुलींबरोबर मित्रता करा आणि मुलांना सांगायचे मुलांबरोबरच मित्रता करा। ले गए हैं। हालेलुया। तो इसलिए प्रियो परमेश्वर के वचन के अनुसार अभी हम देखेंगे, पहला हम देखेंगे रोल भूमिका वो है पुरुष की। आणि पहिली भूमिका आपण पाहणार आहोत पुरुषाची। पुरुष शादी होने के लिए उस होने के बाद उसे क्या करना चाहिए कि उसका फैमिली लाइफ अच्छा चले। आणि पुरुषाचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्या फॅमिली लाईफ जीवनामध्ये कसं राहायला पाहिजे, त्याच्यामुळे त्याचं आयुष्य त्याचं जीवन कसं चांगलं राहील। पहला पॉइंट उसे प्रेम करना जरूरी है। आणि पहिली गोष्ट त्याला प्रेम करणं गरजेचं आहे। प्रियो प्रेम वो भी बिना शर्त का, आणि प्रेम ते पण बिना शर्तचं, बिना अट का, आणि बिना अटीचं ऐसा प्रेम करना है। असं प्रेम करायचंय। बाइबल हमें बताती है, बायबल आपल्याला सांगते इफिसियों की पत्री अध्याय 5 उसके 28 में, इफ्सिकरांचं पत्र अध्याय 5:28 मध्ये, इफिशियंस इफ्सिकरांचं पत्र अध्याय 5 अध्याय 5 उसका 28। त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे। हाँ, आपलंच शरीर आहे, अपनाही शरीर है, असे समजून तिच्यावर प्रीती करावी। ऐसा सोचकर उससे प्यार करो। इसीलिए हर माता पिता अपने लड़कों को ये सिखाना है, शादी होने के बाद तुझे अपनी बीवी से प्रेम करना है, उसे मारना नहीं है, उसे जलना नहीं है, कंपटीशन नहीं करना है, परंतु क्या करना है, उसे प्रेम करना है। और सारा ने ये बात, भले उसको कम आयु मिला था अपने बेटे के साथ, लेकिन उसने क्या किया, सारा ने ये अपने बेटे को सिखाया था। आणि आई वडिलांनी आपल्या मुलाला ही गोष्ट शिकवली पाहिजे की तुझं एकदा लग्न झाल्याच्या नंतर तू आपल्या पत्नीवर प्रेम करायचं आहे, तिला मारायचं नाहीये किंवा तिच्यावरती जळण नाही करायची किंवा तिच्यावर कॉम्पिटिशन नाही करायचे। आणि ही साराने गोष्ट आपल्या इसाकाला समजावून ठेवली आहे। शादी एक कंपटीशन नहीं है, आणि लग्न ही कॉम्पिटिशन नाहीये। शादी ये क्या है, एक ऐसा पवित्र बंधन है जिसमें मिलकर साथ चलना। आणि लग्न हे पवित्र बंधन आहे ज्याच्यामध्ये मिळून सोबत चालायचं, साथ चलना, सोबत चालणं। प्रियो दोनों भी साथ परमेश्वर के साथ चलते हैं। आणि दोघंही सोबत एक देवाच्या समोर चालतात, एक आगे एक पुढे एक पीछे, एक मागे, ऐसा नहीं। आणि असं नाही दूसरा आगे आणि दुसरा पुढे और दूसरा पीछे, आणि दुसरा मागे, ऐसा नहीं। असं पण नाही। परंतु कैसे, पण कसं, साथ चलना, आणि सोबत चालणं, उसमें कंपटीशन नहीं। आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही। इसमें नहीं मैं पहले संपत्ति याद कर लिया, वैसा नहीं। आणि मी पहिले जण असं नाही। अक्सर शादी होने के बाद बहुत आए लोगों के अंदर अपने ही लाइफ पार्टनर के लिए जलन आ जाती है। आणि लग्न झाल्याच्या नंतर खूप साऱ्या लोकांमध्ये आपल्याच लाईफ पार्टनरच्या प्रति जळण उत्पन्न वो होते। अगर उससे बेटर है, आणि जर त्याच्यापेक्षा तो चांगला आहे, अच्छा काम करता है, चांगलं काम करतोय, अच्छा सब लोग उसे प्यार करने लगते हैं, सगळे त्याला प्रेम करतायत, ज्यादा उसके नजदीक हो गए, आणि जास्त त्याच्या जवळ झाले, तो दूसरे लाइफ पार्टनर को उल्टा खुश होना चाहिए। आणि दुसरा लाईफ पार्टनर आनंदी झाला क्यों? पाहिजे। का? क्योंकि उसका ही शरीर है। किंवा कारण त्याचं शरीर आहे। अगर उसकी बड़ाई हुई है, किसकी बड़ाई हुई, जर त्याची स्तुती झाली म्हणजे कोणाची स्तुती झाली, उसकी हो गई, त्याची स्तुती झाली ना। बराबर है। अगर सोचो किसी पुरुष की बड़ाई की, कोणत्या पुरुषाची स्तुती केली अरे कितना अच्छा है, आणि किती चांगलं आहे, तो औरत खुश होनी चाहिए। आणि मग स्त्रीला आनंद वाटला पाहिजे, क्योंकि उसकी बढ़ाई हो रही है मतलब मेरी ही बढ़ाई हो रही है। आणि त्याची स्तुती होते म्हणजे माझी स्तुती होत आहे। लेकिन अगर सोचो बीवी की बढ़ाई, अगर मेरी घर की बहू बहुत अच्छी है, ननद आती है वो भी बोलती मेरी भाभी बहुत अच्छी है, तो बोलेगा उसके अंदर ऐसा लगना चाहिए हाँ इसकी बढ़ाई हो रही है यानी मेरी ही हो रही है। आणि केवळ सासू म्हणते की माझी सून खूप चांगली आहे, ननद म्हणते की माझी बहिणी खूप चांगली आहे, मग त्याने जळण नाही केली पाहिजे, मग त्याला असं वाटलं पाहिजे तिची स्तुती आहे म्हणजे माझी स्तुती क्यों? करते। वहां पर क्या लिखा है, कारण तिने काय दिलेलं आहे, जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो, जो अपने पत्नी से प्रेम करता है, जो अपने पति से प्रेम करता है, तो स्वतःवरच प्रीती वो करतो। खुद को प्रेम करता है। फिर से भी बोला है, पढ़। त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे, अपना ही शरीर है
मतलब हर पति को मालूम होना चाहिए उसकी पत्नी उसका ही शरीर है, वैसे हर पत्नी को भी मालूम होना चाहिए मेरे पति का शरीर मेरा शरीर है. आणि प्रत्येक नवऱ्याला माहित असलं पाहिजे की माझ्या पत्नीचं शरीर माझंच शरीर आहे आणि माझा जो नवरा आहे त्यांचं शरीर माझंच शरीर आहे. तर असे समजून तिच्यावर ऐसा प्रीती करावी. समजकर प्यार करना है. हो कोणी नवऱ्याचं तारीफ जो तर हो तुम्हाला काय माहिती मी त्याच्याबरोबर राहते तो कसा असतो मला माहिती. जरा किसीने तारीफ किया आणि जर कोणी थोडीशी तारीफ केली की लगेच बायकांना की तुरंत स्त्रियों को मग मी त्याच्याबरोबर राहते मला माहिती तो कसा आहे. मैं उसके साथ रहती हूँ, मुझे मालूम चांगला है कैसा दिसणार ना. और वो अच्छा ही दिखेगा ना तुमको. जर बाईची तारीफ झाली और स्त्री की तारीफ हुई हाँ मैं कितना सहता हूँ इसको मुझे मालूम है. मेरे मेरे घर में घर में रहते हैं. इधर अगर कोई आपके लाइफ पार्टनर प्रेम जहाँ होता है ना जब बड़ाई की जाती है तो क्या हो जाता है. अभी जैसे सोचो अगर आपकी बड़ाई की आणि जर तुमची स्तुती केली सोचो रूपा की बड़ाई की रूपाने जर स्तुती केली चांगली दिसते या साडीत और आप अच्छी दिख रही साड़ी आवडणार ना. और अच्छा लगेगा ना? अच्छा लगेगा चांगलं वाटेल. तो वैसे ही प्रिय अगर मैं बोला हेमंत भाई बहुत अच्छे हैं हेमंत भाऊ खूप चांगले आहेत. तो आपको क्या लगना चाहिए. तुम्हाला काय वाटलं पाहिजे? ऐसा नहीं होना चाहिए उल्टा खुश हो जाना चाहिए. उस समय क्या करना चाहिए हाँ उस तारीफ में हाँ बोलना चाहिए. आणि त्या तारीफमध्ये हा म्हटलं पाहिजे. प्रेम है प्रेम आहे तो वहाँ उस बड़ाई को ग्रहण किया जाएगा. आणि तिथे त्या स्तुतीला ग्रहण करण्यात येईल. नेचुरली कौन कौन पूरी परिपूर्ण कौन है. आणि परिपूर्ण कोण आहे? हर एक में कोई तो छोटी छोटी निर्बलता है. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही निर्बलता तो आहे. तारीफ करने पे तुरंत बोलना नहीं हाँ ये ऐसे है ये ऐसे है ये ऐसे है ऐसा नहीं बोलना. हाँ मैं आपको बता रही हूँ बहुत सारे घरों में होता है. अभी हमारे मेरे खुद के घर में भी ऐसा ही हुआ. आणि माझ्या स्वतःच्या घरात पण असंच झालं. मेरे भाई की बीवी को सब लोग पसंद कर रहे थे. माझ्या भावाच्या बायकोला सर्वजण पसंद करत मेरे होते. भाई को थोड़ा सा जलन आ गया. आणि माझ्या भावाला थोडीशी जळण आली. जलन में उसने उसके पैर को काटी से मारा. आणि जळणमध्ये त्याने काटे से मारा. तिच्या पायाला काठीने मारलं. तो हम घर के सब नाराज हुए. आणि घरातले सगळे रागवले. सब नाराज राजा से. आणि सगळे रागवले मैं भी त्यांच्या. नाराज हुई. आणि मी पण रागवली. मैं बोला ऐसा नहीं करना वो गलत है. आणि मी म्हटलं असं करायचं तेरा हे चुकीचं आहे. सब लोग ने तो ऐसा डांटा. मैंने बोला वो तेरा बॉडी है आणि मी त्याला सांगितलं की ते तुझं शरीर आहे तो उसे नहीं मारना. आणि तू त्याला तिला मारू नको. गलत है. ते चुकीचं उसे आहे. मारता है खुद को मारता है. तू तिला मारून म्हणजे स्वतःला मारतो. ये गलत हुआ ना. आणि चुकीचं झालं. उसने मुझे खुद बोला मला आहे ना जळण होती बरी. और उन्होंने कहा कि मुझे जलन होता म्हटलं है. अरे तुला जळायची काय गरज आहे. और तुझे जलन करने की क्या तुझी जरूरत बायको है? आहे. और वो तेरी पत्नी है. तुझी बायकोची स्तुती म्हणजे तुझी स्तुती. तेरी पत्नी की स्तुति मतलब तेरी स्तुति. ती जी चांगलं करते तो तुला प्रेम करते म्हणून करते ना. और वो जो कुछ अच्छा करती है तुझे प्यार करती है इसलिए करती है. ती जर आईबरोबर भांडली तर तुला आवडेल का. और अगर वो माँ के साथ झगड़ा करेगी तो आपको अच्छा मेरी लगेगा. माँ तो भयानक है बाबा. वो तो गाली गलौजी करती थी लेकिन उसको सहना उसने सहा. मतलब मेरी भाभी अच्छी है ना. आणि तिने सहन केलं म्हणजे माझी बहिणी चांगली देखो आहे. वो सुनने के लिए नहीं लेकिन मैं मेरे घर के बारे में बताती हूँ. जो हुआ किस्सा वही बता रही हूँ. आणि जो किस्सा झालेला आहे तोच मी तुम्हाला सांगते. क्योंकि हम सबको मालूम होते हैं हमारे माँ बाप कैसे हैं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असतं आपले आई वडील कसे आहेत. उनका ये जरा बहुत ही अच्छा रहता है. आणि त्यांचं तोंड खूप चांगलं असतं. हाँ तो हम तो सह लेते हम बच्चे हैं. आणि आपण मुलं आपण सहन करतो. लेकिन बहू और जवाई सहते हैं क्या. पण सुना आणि जे जावई आहे तो सहन करेल का? करेंगे क्या. नहीं करेंगे ना. नाही करणार. तो हम उनके साथ लेकिन इसने सहा पण हिने सहन केलं. और मेरी माँ की सेवा भी की. माझ्या आईची सेवा पण तो केली. मैं बोला बेटा तुझे तो खुश होना चाहिए ना. अच्छी बहू मिली ना तुझे तुझे अच्छी पत्नी मिली. आणि मी म्हटलं तू खुश झाला पाहिजे की तुला चांगली पाहिजे. तूने ये गलत किया. आणि तू हे चुकीचं मैं केलं. तुझे घर आकर तुझे उसी वैसे ही पैर पे मारूंगी. आणि मी घरी आल्यानंतर तुला त्याच काट्याने तिथेच और मारेल. उसे मालूम था मैं मारपीट करने वाली थी. आणि त्याला माहित होतं की मी मारपीट करणार डर आहे. गया. आणि तो घाबरला. बोला आता मी मोठा झालोय. अभी मैं बड़ा हो चुका हूँ, मुझे बच्चे हैं. तू मला मारशील. तू मुझे मारेगी. चांगलं नाही. आईने मारलं तू नको मारू. माँ को मारने की तू मत मार. म्हटलं नाही मैं बोला नहीं तुला मी सोडणार नाही. मैं तुझे छोडूंगी पर नहीं. मेरा जाना नहीं हुआ. पण माझं जाणं नाही जब झालं. थोड़ा ज्यादा दिन हो गए मैं भूल गई. आणि जास्त दिवस झाल्यानंतर मी विसरून लेकिन उसके गेले. बाद उसने कभी नहीं मारा. पण त्याच्यानंतर त्यांनी कधीच नाही उसे मारलं. एहसास हुआ त्यांना जाणीव झाली. कि मैंने ये गलत किया. और शादी एक कंपटीशन नहीं है जलन नहीं है. आणि लग्न हे कॉम्पिटिशन नाहीये जळत नाहीये. तो इसे बहुत घरों में होता है. आणि असं खूप साऱ्या घरांमध्ये होतं. मालूम हुआ तो प्रेम नहीं है. तर प्रेम नाही. जबकि पुरुष का मुख्य रोल आपकी बीवी कैसी भी है
अनपढ़ है, काली है, लंबी है, मूर्ख है, इतना शानी नहीं है, खाना बनाने नहीं आता है, बराबर से नहीं, तो भी बाइबल हमें बताता है पुरुष का कर्तव्य है वो जैसी है उसे समझ कर लेना और उसे क्या करना, प्रेम करना। आणि लग्न झाल्यानंतर पुरुषाने तिची स्त्री कशी आहे, ती अनपढ अशिक्षित आहे, तिला काही समजत नाही, तिला जेवण बनवायला येत नाही, पण तरी सुद्धा पुरुषाने तिला समजून घ्यायचे आणि तिच्यावरती प्रेम करायचे। बाइबल हमें बताता है कि यीशु मसीह पुरुष होकर, आणि बायबल आपल्याला सांगते की येशू ख्रिस्त पुरुष असून वो उसकी दुल्हन को क्या करता है। तो त्याच्या वधूला काय करतो। अभी हम उसकी दुल्हन है आणि आपण आता त्याची वधू आहोत। अच्छे है क्या, आपण चांगले आहोत का, बताओ, सांगा। हम उसके लिए खाना बनाते, आपण त्याच्यासाठी जेवण बनवतो, हम में से कितने लोग प्रार्थना नहीं करते, आणि आपल्यामध्ये किती सारे लोक खाना नहीं देते, त्याला जेवण नाही देत, अपवित्र रहते, अपवित्र राहतो, अशुद्ध रहते, अशुद्ध राहतो, सही रीति से जीवन नहीं जीते, योग्य रीतीने जीवन नाही लेकिन जगत। फिर भी देखो इफ्सियों की पत्री में जाओ, तरी सुद्धा बघा इफ्सिकरांच्या पत्राचा, इफ्सियों पत्र चैप्टर 5 अध्याय 5, इफ्सियों की पत्री इफ्सिकरांचं पत्र अध्याय 5 और उसका 26 से 25 से पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, जैसे कलीसिया पर यीशु मसीह ने प्यार किया, तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा। ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले। खुद को समर्पण किया, यानी हर पुरुष अपनी पत्नी के लिए, अपने बच्चों के लिए, अपने माँ बाप के लिए खुद को समर्पण करना है। आणि प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीसाठी काय करायचं आहे, ते आपल्या आई वडिलांसाठी समर्पण करायचं आहे। बाइबल पूर्ण नहीं बोली, अपनी पत्नी के लिए, अपने बच्चों के लिए समर्पण करना है। हाँ, पुरुष का रोल है और पुरुष की मुख्य भूमिका है, पुरुषाची मुख्य भूमिका आहे, उसने अपना जीवन अपने फैमिली के लिए, अपनी पत्नी के लिए, अपने बच्चों के लिए, अपने कुटुंब के लिए देना है। आणि त्याने आपलं जीवन आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी द्यायचं आहे। आगे अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे। वो अशुद्ध थी, उसको स्नान कराया, शुद्ध कराया, पवित्र बनाया, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती, उसको तेजस्वी कलीसिया बनाया, अशी ती स्वतःला सादर करावी, और उसको अपने पास खड़ा किया, म्हणजे तिला डाग, उसको न कोई कलंक रखा, सुरकुती न कोई झुर्री रखा, किंवा अशासाठी काही नसून ऐसा कुछ भी वस्तु उसमें न रखा, ती पवित्र वरन उसको पवित्र व निर्दोष और असावी। निर्दोष बनाया। ये यीशु आज भी कर रहा है आणि हे येशू ख्रिस्त आजही करत हर एक आहे, दुल्हन के साथ। प्रत्येक वधू बरोबर। तो वैसे ही हर घर का पुरुष जो दूल्हा है, उसने भी क्या करना है, अपनी बीवियों के कलंक को, बुराई को, झुर्री को, दाग को धोकर अपने उसको निर्दोष और पवित्र करना, यानी उसे बनाना। आणि प्रत्येक पुरुष का काम है बनाना। आणि प्रत्येक पुरुष जो वर आहे त्याने काय करायचं आहे, त्याच्या पत्नीला तिच्यावरती दाग आहे, तिच्यावरती कलंक आहे, तिच्यावरती सुरकुती आहे, या सगळ्या काढून तिला बनवायचं आहे, कारण पुरुषाचं काम आहे बनवणं। पुरुषों का भूमिका देख रहे हैं, लेकिन यहाँ पुरुष ही नहीं है, आणि पुरुषाची भूमिका पाहते तर पुरुषच नाही है ना। तो यहाँ हम खास देखते हैं कि प्रियो जानो यूट्यूब पे सब देखे, प्रभु देखे, पुरुषों ने देखे, क्योंकि ये जरूरी है आणि हे गरजेचं आहे। बहुत पुरुषों को अच्छा नहीं लगता कि जब हम ऐसा सिखाते, लोगों को ऐसा लगता है मैं एक लेडीज हूँ इसलिए मैं लेडीज की बाजू लेती हूँ, जबकि मैं लेडीज की बाजू नहीं लेती। बाइबल ही हमें ऐसा बताता है, आणि मी स्त्री आहे म्हणून स्त्रियांची बाजू घेत नाही, पण बायबलच आपल्याला या सगळ्या गोष्टी बाइबल सांगते। हमें बताता है स्त्री निर्बल है, उसे सहना ही है पुरुषों को, आणि बायबल आपल्याला सांगतं की स्त्री निर्बल आहे तर पुरुषांना तिला सहन करायचंच आहे, सहना ही है, सहन करायचंच आहे, आखिरी सांस तक उसे सहना है, शेवटच्या श्वासापर्यंत सहन उठाना ही है, तिला उचलायचंच आहे, ऐसा बताया है। आणि असं सांगण्यात बाइबल खास बताती है, हे पतियों अपनी पत्नी से कैसे व्यवहार करो, आणि बायबल खास सांगते की हे पतीने आपल्या पत्नीबरोबर कशी वागणूक करा बुद्धिमानों के साथ रहो। आणि बुद्धिमानासाठी। हाँ, पहला पत्रस पहिला पेत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 7, त्याचं 7, पहिला पत्रस पहिला पेत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 7। अध्याय त्याचं 7। पतींनो, हाँ, मतलब पुरुषों तसेच तुम्ही आपापल्या स्त्री बरोबर आपने अपनी स्त्री के साथ जो कैसी भी है, ती अधिक नाजूक पात्र आहे, वो एक निर्बल पात्र है, जल्दी टूट सकती है, जल्दी निराश हो सकती है, जल्दी गिर सकती है, जल्दी उसे पाप हो सकता है, झूठ कर सकती है, म्हणून सुज्ञतेने सहवास इसलिए ठेवा। बुद्धिमान के साथ उसके साथ बात करो, उसके साथ रहो।
तुम्ही उभयता जीवन रूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. हाँ, परमेश्वर के राज्य में जो पुरुष के लिए रखा है वही स्त्री के लिए भी रखा है. आणि देवाच्या राज्यामध्ये जे पुरुषासाठी ठेवले ते स्त्रियांसाठी ठेवले. बराबर है. क्या रखा है? काय ठेवले? जो यहाँ दिया है ना कि वारिस तुमको वारसा हक्क मिलने वाला है, आणि वारसा हक्क भेटणार आहे. वो दोनों के लिए रखा है. दोघांसाठी ठेवले. स्वर्ग स्वर्ग दोनों में, जेंट्स भी जाने वाले, आणि लेडीज भी जाने वाले, आणि पुरुष पण जाणार आहे, स्त्री पण पति जाणार भी आहे, जाने वाला है, नवरा पण जाणार आहे, पत्नी भी जाने वाला है. बायको पण जाणार आहे. इसीलिए दोनों जाना है. म्हणून दोघांना जायचंय. इसीलिए म्हणून दोनों को स्वर्ग के लिए चुना है. दोघांनाही स्वर्गासाठी निवडले. इसलिए ये याद रखकर आणि हे आठवणीत ठेवून कि तुम्हारी पत्नी नरक नहीं जाए, की तुमची पत्नी नरकात जाऊ तुम्हारे नये, बच्चे नरक नहीं जाए. तुमची मुलं नरकात जाऊ नये. इसलिए पुरुष अपने घर का नेतृत्व, दूसरा पॉइंट, नेतृत्व करना चाहिए. आणि दुसरा पॉइंट आहे की पुरुषाने घराचं नेतृत्व केलं पाहिजे. अपने घर को चलाने वाला होना चाहिए. आपल्या घराला चालवणारा असला अपनी बीवी पाहिजे. को, आपल्या बच्चों पत्नीला, को, मुलांना, माँ बाप को आई वडिलांना अच्छी रीति से कंट्रोल करने वाला, चांगल्या रीतीने नियंत्रित उन्हें करणारा, संभालने वाला, त्यांना सांभाळणारा, उन्हें लेके जाने वाला. त्यांना घेऊन जाणार. वो खुद भी चर्च आना चाहिए. तो स्वतःही चर्चमध्ये आला घर पाहिजे में अपनी बीवी बच्चों को रखना नहीं चाहिए. आणि घरात बायको पोरांना ठेवलं नाही पाहिजे. बोलना चाहिए मैं आ रहा हूँ, बीवी बोली, "ओ, मला पोटात दुखते." ओट ओट चल चर्चला. ती उठलीच पाहिजे. अभी चर्च में जा रहा हूँ तो अगर वो बोली कि मेरे पेट में दर्द है तो फिर उसने बोलना चाहिए नहीं मैं जा रहा हूँ तू भी चल. और उसने आना ही चाहिए. आना ही चाहिए. आलंच पाहिजे. उसका भय रहना चाहिए कि मेरा पति है, इसका गुस्सा भारी है. आणि तिच्यामध्ये भय असलं पाहिजे की हा माझा नवरा आहे त्याचा राग भयानक आहे. तो इसीलिए उसने अपने कुटुंब को एक अच्छा परमेश्वर के राज्य में नेतृत्व यानी आगे एक लीडर और एक अच्छा चरवाहा बनकर अपने पीछे आने वाली अपनी पत्नी और अपने बच्चों को चलाने वाला होना चाहिए. आणि देवाच्या राज्यामध्ये त्याने आपल्या कुटुंबाचं एक चांगलं नेतृत्व पण केलं पाहिजे आणि देवाच्या मागे स्वतःच्या पतीला त्याच्या मुलांना आणि त्याच्या कुटुंबाला चालवलं पाहिजे. पुरुष अगर प्रभु का भय मानने वाला नहीं रहेगा ना, उस कुटुंब में कितनी भी स्त्री परमेश्वर की भय मानने वाली रहेगी, भक्ति करने वाली रहेगी, तो भी बहुत सारे प्रॉब्लम्स का सामना उस स्त्री को और घर के लोगों को करना पड़ता है. आणि जर घरातला पुरुष देवाचं भय बाळगणारा नसेल, भलेही त्या घरातली स्त्री देवाचं भय बाळगत असेल, पण तरी सुद्धा त्यांना खूप साऱ्या समस्यातून जावं मुझे लागेल. बहुत स्त्रियां कभी कभी बोलती है आम्ही तर येशूकडे मानतो, आम्ही तर येशूला मानतो ना, और मुझे बहुत सारी स्त्रियां कभी कभी कहती है कि हम तो यीशु को मानते हैं आम्ही तर जसं देवाला करायला पाहिजे तसं आम्ही सगळं करतो, और हम जैसे यीशु मसीह में करना चाहिए वैसे हम सब कुछ करते हैं, मग आम्हाला का त्रास अजून तो हमें अभी तक तकलीफ क्यों है. मेन तर घराचा पुरुष नेतृत्व करणारा कोण आहे? और मेन घर का पुरुष नेतृत्व करने वाला कौन है? पुरुष. लक्षात ठेवा. जर मेंढपाळ बरोबर नाही तर तुम्हालाही बरोबर आशीर्वाद भेटणार नाही. और अगर चरवाहा बराबर नहीं है तो आपको भी आशीष नहीं मिलेगी. जर मेंढपाळ श्रापित आहे तर तुम्ही मेंढर पण श्रापित आहे. और चरवाहा श्रापित है तो आप भेड़ भी श्रापित है. हे नेहमी लक्षात ठेवा. और हमेशा याद रखो, जर मेंढपाळ आशीर्वादित आहे अगर चरवाहा आशीषित है तुम्ही पण आशीर्वादित तो राहा. आप भी आशीषित ही रहेंगे. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या घराचा मेंढपाळ श्रापित आहे. आपके घर का जो चरवाहा है वो श्रापित है. देवाच्या जवळ नसणारा, देवाला बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की जो व्यक्ती यहोवा का भरोसा नहीं करता, यहोवा के तले नहीं आता, वो श्रापित है. आणि जो व्यक्ती आहे जो देवाचा आसरा घेत नाही तो व्यक्ती श्रापित आहे. जो यीशु को कोसता है वो श्रापित है. जो यीशुला कोसतो तो श्रापित और आहे. आपके घर के पुरुष यीशु को कोसते हैं आणि तुमच्या घरातले पुरुष येशूला कोसतात और खुद से श्राप ओढ़ लेते हैं. आणि स्वतःहून श्राप ओढवून घेतात. इसीलिए वो श्राप का तकलीफ गुजरना पड़ता है. आणि म्हणून त्या श्रापाचा त्रास त्याच्यातून जावं लागतं. आपको तुम्हाला तो सुद्धा नहीं कहे कि आपका मृत्यु नहीं होता, अरे आपकी नहीं। हानि नहीं होती, सिर्फ आपको दुख से गुजरना पड़ता है. सिर्फ दुख से गुजरना पड़ता है, लेकिन जो हानि जो होती है वो हानि नहीं होती. आणि एक तुम्हाला मृत्यू येत नाही, तुमची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, फक्त एकच आहे तुम्हाला दुःखातून जावं लागतं. हेच एक आहे. मतलब कहने का उद्देश्य मैं आपको बताती हूँ कि पुरुष है ना, घर की 4 दीवारें है, घर है वो. आणि पुरुष जो आहे तो घराच्या भिंती आहेत. मेन घर है वो. मेन घर आहे तो. अगर वो घर ही बराबर नहीं है, आणि जर घरच बरोबर नाहीये, उसमें कांटे हैं, त्याच्यात काटे आहेत तकलीफ है, आणि त्रास तो आहे, घर में रहने वालों को क्या होएगा? मग घरातल्या लोकांना जे राहतात त्यांना काय होईल? हाँ? है? लगते सर हम तो दीवार को तेज करके जाते, जमीन से चल के चलते, क्या घर में एक ही जगह में बैठते नहीं ना? तो उनको कांटों से, क्योंकि बाइबल में लिखा है श्राप
कांटों को दर्शाता है आणि श्राप हा काट्यांना दर्शवतो और इब्राहिम की पत्री में भी आप ये पढ़ सकते हैं। आणि इब्रिकांच्या पत्रात वाचू शकतो। और यीशु ने भी कांटे क्यों डाले? आणि येशू ख्रिस्ताने काट्यांचा मुकुट का घातला? क्योंकि श्राप के लिए, कारण श्रापों के लिए। आपल्या श्रापांसाठी। तो इसीलिए प्रियो, आपका घर का पुरुष जो घर ही मेन, जो आपका घर ही श्रापित है आणि मेन तुमचं घरच श्रापित हमारा आहे घर का पुरुष ही यीशु में नहीं आ रहा आणि तुमच्या घरातला पुरुषच येशूमध्ये येत नाहीये। तो इसी कारण से आपको तकलीफों से जाना पड़ता आणि म्हणून तुम्हाला त्रासातून जावं है। लागेल। लिखा है धन्य है वो पुरुष जो यहोवा का भय मानता है आणि दिलेलं आहे की धन्य आहे जो पुरुष देवाचा भय बाळगतो। और उसकी पत्नी त्याची पत्नी एक सुंदर दाखलता के समान है। आणि सुंदर द्राक्षवेलीसारखी आहे। हाँ, पढ़ेंगे वाचूया 128 साम स्तोत्र संहिता 128 उसका 1 से। त्याचे 1 पासून। अगर पुरुष अच्छा, स्त्री और बच्चे अच्छे, आणि पुरुष चांगला तर त्याची पत्नी त्याची मुलं चांगली। जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य। क्या लिखा है? जो पुरुष, यहाँ स्पष्ट रीति से लिखा है, क्या लिखा है? जो परमेश्वर का भय मानता है, उसके मार्गों पर चलता है, वो धन्य है। तू आपल्या श्रमांचे फळ खाशील। हाँ, उसे उसका वो जो कुछ कमाएगा वो खाएगा, वेश्यागमन में, परायों में और गंदे कामों में नहीं जाएगा। तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल। हाँ, वो सुखी रहेगा और उसका कल्याण होगा। तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सबळ द्राक्षवेलीसारखी होईल। तेरे घर में तेरी स्त्री हमेशा दाखलता के समान रहेगी, वो बीमार नहीं रहेगी, दर्द में नहीं रहेगी, कष्ट में नहीं रहेगी। वो सुख, तू सुखी है, तेरा घर सुखी, तेरा घराना सुखी, तो तेरी बीवी भी सुखी। मालूम हुआ? तो बीवी कैसी रहेगी? पुनः तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल। सफल यानी फलवंत, दाखलतासाठी म्हणजे तुमची त्या घरातली बाई फलवंत राहणार, यशस्वी राहणार। तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील। हा, तुझ्या घरातच तुझी मुलं राहतील आणि जैतून पौधे सारखे ते वाढत राहतील, खूप सारी फळं देणारे असतील। पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल। परमेश्वर का भय मानने वाले पुरुष को ऐसी आशीष मिलेगी। परमेश्वर सियोने तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो। यरूशलेम का कल्याण तू देखेगा, तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो। हाँ, तू नाती पोतों को देखेगा। इसलिए पुरुषों को बड़ा इम्पोर्टेंट है। अभी आप लोग सोचोगे क्यों पुरुष इतना बड़ा इम्पोर्टेंट है, आणि तुम्ही म्हणाल पुरुष इतकी इम्पॉर्टंट का आहेत, है ना? ये भी प्रश्न आएगा ना, तो क्या हम स्त्रियां इम्पोर्टेंट नहीं? मग स्त्रिया इम्पॉर्टंट नाही आहे? लेकिन स्त्री का जन्म पुरुष के लिए बनाया गया। पण स्त्रीचा जन्म पुरुषासाठी झालेला आहे। परमेश्वर की मुख्य योजना क्या थी? पुरुष। पण देवाची मुख्य योजना काय होती? और पुरुष। पहला कौन बनाया गया? आणि पहिलं कोण बनवण्यात आलं? इसलिए हर घर में पुरुष ही नेतृत्व करना चाहिए। आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये पुरुषाने नेतृत्व केलं पाहिजे। आपको समझा? तुम्हाला समजलं? इसलिए प्रियो, बहुत जरूरी होता है कि पुरुष का रोल अगर पुरुष बराबर से करेगा, पुरुष की भूमिका, उसका चरित्र, उसका जीवन, उसने जो करना चाहिए वो करेगा, तो उसके घर में बराबर से आशीष है। आणि पुरुषाची भूमिका जर त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली, चांगल्या पद्धतीने त्याने आपल्या घराला सांभाळलं, तर त्याच्या घरातल्या लोकांवरती पण आशीर्वाद येईल। हालेलुया, हालेलुया। मालूम पड़ा? माहित पडलं? ये 2 पॉइंट, हे 2 पॉइंट। कोई प्रश्न है? काही प्रश्न आहे का? काल विचारलंच नाही ना काय? तिसरा पॉइंट आहे, पहिला हमने देखा पहिला आपण पाहिलं अपनी पत्नी पर और अपने बच्चों पर प्रेम करना। आपल्या पत्नी आपल्या मुलांवर प्रेम करणं। दूसरा हमने देखा नेतृत्व करना, आणि दुसरं आपण पाहिलं नेतृत्व करणं, यानी चरवाहा बनना। म्हणजे मेंढपाळ बनणं। तीसरा पॉइंट है तिसरा पॉइंट आहे खुद को अर्पण करना, स्वतःला समर्पण करणं। खुद को अपने पत्नी के लिए, अपने बच्चों के लिए, अपने लोगों के लिए दे देना, आणि स्वतःला आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या लोकांसाठी अपनी देऊन टाकणं। खुद की इच्छा को मार कर, स्वतःच्या इच्छांना मारून, अपनी अभिलाषाओं को मार कर, आपल्या अभिलाषांना अपने मारून, मन की इच्छा पूरी करने के बजाय आपल्या मनाची इच्छा पूर्ण करण्याच्या अपनी ऐवजी पत्नी और अपने बच्चे क्या चाहते हैं, कुटुंब क्या चाहता है, वो करना। आपल्या पत्नी, आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला काय पाहिजे ते करणं। पढ़ेंगे वाचूया एफएसियों की पत्री अध्याय 5 इफिसिकरांचं पत्र अध्याय 5 उसका 25। त्याचं 25। एफिशियंस इफिसिकरांचं पत्र 5 अध्याय 5
25. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पतीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली. पहिल्या पॉइंट मी 25 वाचवलं होतं काय? हां. तो पहिला पॉइंट का 28 वचन था. 28 वचन वाच पहिले. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. ये पहला पॉइंट का था वचन. सॉरी, गलती से मैं 25 बोली. तो वो 28 वचन था. अभी हम पढ़ेंगे 25. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. स्वतःच दिले. स्वतःला काय केलं? दिया. उसने अपने आप को क्या किया? अपने आप को दे दिया, है ना. तो वैसे ही हर पुरुष ने अपने आप को दे देना है. आणि तसंच प्रत्येक पुरुषाने स्वतःला देऊन टाकायचं. मेरा है, माझा आहे, मैं जीऊंगा, मी जगीन, मुझे करना है, मला करायचं, मेरी इच्छा है, माझी तू इच्छा कौन आहे. होती है बोलने वाली? तू कोण होतीस बोलणारी? जो बैठ गप्पस, बाहर से आई, तू बाहेरून आले, तेरे को कोई अधिकार है क्या? तुला काही अधिकार आहे तेरे का? को कोई अधिकार नहीं. तुला काहीच अधिकार नाही. ऐसा नहीं बोल सकता है. असं नाही बोलू शकत तुम्ही. बहुत बार बहुत पुरुष लोग होते हैं, ये तेरा घर नहीं है, आणि खूप पुरुष बोलतात हे तुझं घर नाहीये, जा निकल जा, जा निघून जा, जा निकल जा. जा निघून जा. ऐसा नहीं बोल सकते. आणि असं नाही बोलू शकत. ऐसा ही बोलना है, ये सब असंच हमारा बोलायचं है और तेरा है. आणि हे सगळं आपलं आहे, तुझं आहे. मालूम हुआ. तो यहाँ पर स्पष्ट रीति से कि आज देखो प्रभु यीशु ने अपने आप को हमारे लिए दे दिया. आणि आज प्रभु येशूने स्वतः आपल्यासाठी स्वतःला दिलं, खुद को दे दिया ना. स्वतःला देऊन टाकलं ना. कुछ रखा उसने अपने पास? काय ठेवलं का त्याने स्वतःजवळ? सब कुछ दे दिया. सगळं काही देऊन अपने टाकलं. आप को दिया, इसलिए आज सब कुछ हमें मिलता है. आणि आज स्वतःला त्याने दिलं म्हणून सगळं काही और आज भी आपल्याला किसके लिए मिळतं. दिया? चलो हम अच्छे कुटुंब के हैं, हम अच्छे लोग हैं, पवित्र लोग हैं, भले लोग हैं, तो दे दिया होता तो बात अलग होती. आणि आपण चांगली लोक आहोत, पवित्र लोक आहोत म्हणून जर त्याने दिलं असतं तर काही हरकत हम अच्छे नाही. घराने के हैं, आपण चांगल्या घराण्यातले हम आहोत पापी लोग हैं. आणि आपण पापी लोक आहोत. ऐसे लोगों के लिए दिया, अशा लोकांसाठी त्याने दिलं. है ना. तो वैसे ही आपकी पत्नी, आपके बच्चे कैसे भी होंगे तो भी आपको उनको खुद को दे देना है. आणि तशीच तुमची पत्नी, तुमची मुलं कशीही असते तरी तुम्ही त्यांना द्यायचंय. यीशु मसीह की इच्छा क्या थी? येशू ख्रिस्ताची इच्छा काय होती? पापी न बने, की पापी त्याने बनू नये. है ना. इसलिए वो उसने क्या कहा? म्हणून त्याने आत्मा काय तैयार है, आत्मा तयार आहे, लेकिन शरीर पण शरीर दुर्बल है. निर्बल आहे. लेकिन उसने क्या किया? पण त्याने काय केलं? प्रार्थना के द्वारा उस पर जय प्राप्त कर उसने अपने आप को दे दिया. प्रार्थनेच्या द्वारे जय प्राप्त करून त्याने स्वतःला समर्पित कहा, केलं. प्रभु ये प्याला दूर कर. आणि तो म्हणाला, प्रभु हा प्यारा माझ्यापासून दूर कर. लेकिन उसने कहा मेरी इच्छा नहीं, पण तो म्हणाला, माझी इच्छा तेरी नाही, इच्छा पूरी. तुझी इच्छा पूर्ण हो. मतलब इस रीति से उसने अपने आप को दे दिया. जबकि उसकी इच्छा क्या थी? नहीं. वैसे ही बहुत बार कभी कभी हमारी पुरुषों में ऐसी बहुत सारी इच्छाएं रहेगी, मैं मेरा करूं, मेरा जीव, थोड़ा सा अपने लिए जीव, अपने लिए जीव. नहीं, एक बार शादी हुआ तो आप पुरुष अपने लिए नहीं जी सकते. आणि एकदा लग्न झालं तर पुरुष स्वतःसाठी नाही जगू शकत. अपनी पत्नी के लिए और अपने बच्चों के लिए जीना. आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलांसाठी जगायचं. यहाँ पर ये परमेश्वर हमें सिखाता आणि है. इथे हे देव आपल्याला शिकवतो. हालेलुया. हालेलुया. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. प्रार्थना करें. आता आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु धन्यवाद देते प्रभु. पवित्र पिता तो विवाह के बारे में हमें सिखाता है और हमें ज़्यादा से ज़्यादा और विवाह में प्रभु हम कैसे रहना चाहिए, पुरुष कैसा रहना चाहिए, स्त्री कैसा रहना चाहिए, ये हमें सिखाकर प्रभु तो हमें तैयार करता है. आपके बच्चों को तो तैयार करता है. धन्यवाद देते प्रभु. इन सब के द्वारा प्रभु तो आशीषित करना. हमारे जीवन के जितने जवान हैं प्रभु जो विवाह योग्य हो गए वो खुद का खुद ढूंढे नहीं प्रभु, परंतु यहोवा की ओर से जो है पवित्र पिता वो योग्य है. पवित्र पिता धन और घर पुरखों से मिलता है, लेकिन बुद्धिमान लाइफ पार्टनर परमेश्वर की ओर से मिलता है. तो परमेश्वर की ओर से ही मिलने के लिए ये लोग इंतजार करने के लिए मदद करना प्रभु. ये हमारी प्रार्थना है. इन सभी को आशीषित करना, करुणा की कृपा के पंखों में सदा सुरक्षित रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना प्रभु यीशु के नाम से. आमीन.